हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण 2024 पॅटर्नचे जे पण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे तुमचे मित्र असतील त्यांना सांगा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट आपण कव्हर करत आहोत. तर याचे वन शॉर्ट लेक्चर आपण चालू केलेले आहेत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये युनिट 1 जो तुमचा सगळ्यात मोठा युनिट होता तो कव्हर केलेला आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही आधी जाऊन बघू शकता आणि युनिट 1 तुमचा कव्हर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 2 जो आहे तुमचा प्रॉब्लेम सॉल्विंग, त्याच्यामध्ये स्टेट स्पेस अप्रोच आणि सर्च स्ट्रॅटेजीज आपण हा युनिट कव्हर करणार आहोत पूर्ण. तर याच्यामध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत, 10 टोटल. सिलेबसमध्ये टोटल 9 टॉपिक्स आहेत तुमचे, जे आपण सगळे कव्हर करणार आहोत वन बाय वन. तर याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर त्याचे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तुमच्या एंड सेम एक्झामसाठी, तर हे पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचे जे पण थर्ड इयरचे मित्र असतील 2024 पॅटर्नचे, न्यू पॅटर्नचे, त्यांची पहिली बॅच आहे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला सगळे जेवढी हेल्प होईल तेवढी हेल्प तुम्हाला करणार आहे, म्हणून चॅनलवर नक्की राहा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जो पण युनिट नंबर 2 आहे, याच्यामध्ये टोटल 9 टॉपिक्स आहेत. हे 9 टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तुमचा तो आहे स्टेट स्पेस सर्च टॉवर ऑफ हॅनोय, आपण त्याला बोलतो. तर हे नेमकं काय आहे याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती पाहिजे, तर याच्याबद्दल आपण सगळं माहिती करून घेणार आहोत. तर याची डेफिनेशन बघायची झाली तर स्टेट स्पेस सर्च मीन्स सॉल्विंग अ प्रॉब्लेम बाय लुकिंग ॲट इट ॲज अ सेट ऑफ स्टेट अँड फाइंडिंग अ पाथ फ्रॉम द स्टार्ट स्टेट टू गोल स्टेट युजिंग अलाउड मूव्ज. म्हणजेच काय की तुम्हाला काय करायचं आहे, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करता की तुमच्या जितक्या पण स्टेट्स असतील ए आयमध्ये, त्या स्टेट तुम्ही बघता आणि एक पाथ ठरवता तुमचा, ज्या पाथमध्ये तुमची एक करंट स्टेट असेल, स्टार्टिंगची जी पण स्टेट असेल ती स्टेट असेल आणि त्याच्यानंतर एक तुमचं गोल असेल, ती गोल स्टेट असेल. तर स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला जो पण पाथ लागेल, त्या पाथसाठी जेवढ्या पण तुम्हाला स्टेट्स लागतील त्या आपण इथे शोधत असतो. आता तुमच्या डेली लाईफमध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स असतात जे तुम्ही स्टार्टिंग टू एंडपर्यंत जाऊन तिथे सॉल्व्ह करत असता. समजा तुमचा होमपासून तुम्हाला स्कूलपर्यंत जायचं असेल, तर याच्यामध्ये पण तुम्हाला पाथ असतात, वेगवेगळे रस्ते असतात. तर तुम्हाला अशा स्टेट म्हणजेच शोधायच्या आहे की स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी त्या तुम्हाला मदत करेल. तर आपल्याला या युनिटमध्ये पण पूर्ण असंच बघायचं आहे की तुम्हाला स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी, प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या बेस्ट स्टेट असतील त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. तर याचे की पॉईंट्स बघायचे झाले तर अ स्टेट इज वन पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ द प्रॉब्लेम. तर तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर अरेंजमेंट असेल आणि त्यालाच आपण स्टेट असं बोलत असतो. द इनिशियल स्टेट इज हाऊ द प्रॉब्लेम स्टार्ट. तुमचा जिथून प्रॉब्लेम स्टार्ट होईल त्याला आपण इनिशियल स्टेट असं बोलत असतो आणि तुम्हाला जिथे जायचं आहे जिथे तुम्हाला पोहोचायचं आहे त्याला आपण गोल स्टेट असं बोलत असतो. ॲन ऑपरेटर ऑर ॲक्शन मूव्ज फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. तर एक स्टेटपासून तुम्हाला दुसऱ्या स्टेटपर्यंत जाण्यासाठी ॲक्शन लागेल, त्यालाच आपण ऑपरेटर असं बोलत असतो. जो पण तुम्ही मूव्ह घेणार आहे तिथे त्याला. द स्टेट स्पेस इज अ कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल स्टेट्स कनेक्टेड बाय ऑपरेटर्स. आणि हे जे ऑपरेटर्स असतात याच्या कनेक्शनलाच आपण स्टेट स्पेस बोलत असतो तिथे. सॉल्विंग द प्रॉब्लेम इज इक्वल्स टू फाइंडिंग अ सिक्वेन्स ऑफ मूव्स अ पाथ फ्रॉम इनिशियल टू गोल स्टेट. इनिशियलपासून तर गोल स्टेटपर्यंत जाणाऱ्याच्या जितके पण सिक्वेन्स ऑफ मूव्ज असतील तुमचे त्यालाच आपण सॉल्विंग द प्रॉब्लेम असं बोलत असतो. कोणत्याही प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तिथे मूव्स घ्यावे लागतात आणि त्या मूव्सचा काही सिक्वेन्स असतो स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी. तर हे झालं थोडंसं इंट्रो या या तुमच्या युनिटचं. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं बघूयात की टॉवर ऑफ हॅनोय म्हणजेच काय. तर हा एक क्लासिकल पझल आहे ज्याचा आपण बघत आहोत. यू हॅव 3 रॉड्स अँड सम डिस्क ऑफ डिफरंट साइजेस. तुमच्याकडे 3 रॉड आहेत आणि काही डिस्क आहेत वेगवेगळ्या साईजच्या समजायचं. यू मस्ट मूव्ह ऑल डिस्क फ्रॉम
फ्रॉम द फर्स्ट रॉड टू थर्ड रॉड फॉलोविंग सम रूल्स. तुम्हाला काय करायचं आहे, या पझल प्रॉब्लेममध्ये ज्या पण तुमचे डिस्क असतील त्या तुम्हाला मूव्ह करायच्या आहे पहिल्या रॉडमधून तर तिसऱ्या रॉडमध्ये. तुमच्याकडे 3 रॉड आहेत समजा, 1, 2 आणि 3, याच्यामध्ये काही डिस्क आहेत समजा. तर या डिस्क तुम्हाला काय करायच्या आहेत, पहिल्या रॉडपासून तर तिसऱ्या रॉडमध्ये मूव्ह करायच्या आहेत. तर याचे काही रूल्स आहेत, त्या रूल्सचा यूज करून तुम्हाला ते काम करायचं आहे. त्यालाच आपण टॉवर ऑफ हॅनॉई असं बोलतो. तर त्याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स काय आहेत की ओन्ली वन डिस्क कॅन बी मूव्ह ॲट अ टाईम. फक्त एक डिस्क आपण एकाच टायमाला मूव्ह करू शकतो. अ डिस्क कॅन ओन्ली बी प्लेस ऑन अ टॉप ऑफ अ लार्जर डिस्क. जी तुमची लार्जर डिस्क असेल ती तुम्ही मूव्ह करू शकता. त्यानंतर यू मस्ट मूव्ह ऑल डिस्क फ्रॉम रॉड ए टू रॉड सी युझिंग रॉड बी. तर रॉड बीचा यूज करून तुम्ही या सगळ्या डिस्क ज्या आहेत त्या रॉड ए पासून तर रॉड सी पर्यंत तुम्हाला मूव्ह करायच्या आहेत. तर टॉवर ऑफ हॅनॉई इज सॉल्व युझिंग रिकर्शन. तर याच्यामध्ये आपण रिकर्शनचा कन्सेप्ट बघतो. मूव्ह n-1 डिस्क फर्स्ट, देन द बिगेस्ट, देन द n-1 डिस्क अगेन. तर अशा प्रकारे रिकर्शनचा याच्यामध्ये यूज केला जातो. तर अशा बघू शकता तुम्ही की खालची जी डिस्क असेल ती सगळ्यात लॉंगेस्ट असेल, त्यानंतर मीडियम आणि त्यानंतर लोवेस्ट असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, याच पॅटर्नमध्ये तिसऱ्या ह्याच्यात पण तुम्हाला त्या डिस्क अरेंज करायच्या आहेत. यालाच आपण टॉवर ऑफ हॅनॉई बोलतो. आणि याचे जे हे 3 रूल्स आहेत, हे 3 रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. मिनिमम नंबर ऑफ मूव्ज नीडेड. तर याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ मूव्ज आपण कसे फाइंड करतो, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे 2n-1चा. आणि n काय आहे तर नंबर ऑफ डिस्क. तुमच्या जितक्या पण नंबर ऑफ डिस्क असेल त्याचा यूज करून आपण इथे मिनिमम नंबर ऑफ मूव्ज फाइंड करू शकतो. तर इथे बघायचं झालं तर 3 डिस्क आहेत, तर 2⁻³ करणार -1 आणि जितके पण येणार तितके मूव्ज आपल्याला इथून इथे शिफ्ट करण्यासाठी लागेल. त्याच्यानंतर तेच जे तुमचं हे जे डिस्कचं जे एक्झाम्पल आहे हे आपण इथे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला टॉवर ऑफ हॅनॉईमध्ये काय करायचं आहे, 3 डिस्क आहेत त्या तुम्हाला सी रॉडमध्ये इथे शिफ्ट करायच्या आहे. तर ही झाली आपली इनिशियल स्टेट, जिथे तुमचा रॉड ए आहे त्याच्यामध्ये सगळ्या डिस्क आहेत. आणि ही झाली गोल स्टेट, जिथे तुम्हाला पोचायचं आहे की सीमध्ये तुम्हाला सगळे जे तुमच्या डिस्क आहेत त्या शिफ्ट करायच्या आहेत. तर तुम्ही स्टेप नंबर 1मध्ये काय कराल, इथे तुम्ही सगळ्यात पहिले जी 1 नंबरची डिस्क असेल रेडवाली ती काय करणार, सीमध्ये शिफ्ट करणार. त्यानंतर स्टेप नंबर 2मध्ये काय करणार, ए टू बीमध्ये जाणार तुमची जी डिस्क असेल ती 2 नंबरची येलोवाली. त्यानंतर काय होणार, स्टेप नंबर 3मध्ये काय करणार तुम्ही, जी रेडवाली होती ती परत इकडे आणणार रॉड नंबर बीमध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 4मध्ये काय करणार, तुमची जी ब्लूवाली होती ती काय करणार सीमध्ये नेणार. त्यानंतर काय करणार स्टेप नंबर 5मध्ये, आता लार्ज 1 तर आली आहे सीमध्ये, त्यानंतर तुम्हाला पाहिजे इथे येलोवाली. तर येलोवाली कुठं आहे, सध्याच इथे खाली आहे, तर तुम्हाला आधी ही इकडे मूव्ह करावी लागेल. तर तुम्ही काय करणार, रेडवाली इकडे मूव्ह करणार रॉड एमध्ये. तर त्यानंतर अशा 3 पोझिशन तुम्हाला भेटतील. त्यानंतर तुम्ही काय करणार, येलोवाली इकडे शिफ्ट करणार नेक्स्ट स्टेपमध्ये. तर तुम्ही काय केलं, येलोवाली इकडे शिफ्ट केली. त्यानंतर आता फक्त एक बाकी आहे, तर रेडवाली तुम्ही इथून इथे लास्ट स्टेपमध्ये तुम्ही काय करणार, शिफ्ट करणार. आणि तुमचे झाले टोटल 7 स्टेप इथे होतात. तर 7 स्टेप या तुम्हाला जर कन्फर्म करायचा असेल तर तुम्ही तो फॉर्म्युल्याचा यूज करू शकता मिनिमम मूव्सचा 2⁻n-1. तर nची व्हॅल्यू आपल्याला 3 दिलेली आहे. नंबर ऑफ डिस्क किती आहेत, 3 आहेत. तर 2⁻³ - 1चा आपल्याला ॲन्सर येतं 7. तर इथून तुम्ही कन्फर्म करू शकता की तुमचं जे पण तुम्ही सॉल्व केलेलं आहे ते बरोबर आहे का, तिथे किती टोटल मूव्ज होतात. तर अशा प्रकारे जे एक्झाम्पल आहे हे तुम्ही तिथे स्टेप बाय स्टेप देऊ शकता. त्यानंतर या टॉपिकवरती विचारले जाणारे क्वेश्चन्स मी इथे काढलेले आहेत, जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर याच्यावरती हे जे क्वेश्चन्स आहेत हे विचारले जाऊ शकतात तुमच्या एक्झामसाठी. त्यानंतर टॉपिक नंबर 2 येतो. टॉपिक नंबर 2 आहे इन्फॉर्मेट ह्युरिस्टिक सर्च, आपण त्याला बोलतो. याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू ग्रीडी बेस्ड सर्च असं आहे. तर ग्रीडी बेस्ड सर्चमध्येच आपलं इन्फॉर्मेट सर्च येतं, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर याच्याबद्दल बघून घेऊयात. इन्फॉर्मेट सर्च ऑल्सो कॉल्ड ॲज ह्युरिस्टिक सर्च. तर यालाच आपण ह्युरिस्टिक सर्च पण बोलतो. इज अ टाईप ऑफ सर्च वेअर वी यूज एक्स्ट्रा नॉलेज कॉल्ड अ ह्युरिस्टिक टू गेस हाऊ क्लोज वी आर टू द गोल. तर आपण बघितलं की कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण काय करतो, स्टार्टिंगपासून तर गोलपर्यंत जात असतो.
तर इन्फॉर्मेशन सर्चमध्ये काय असतं की आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे माहिती असते, ज्यालाच आपण ह्युरिस्टिक असं बोलतो. तर ह्युरिस्टिकचा यूज करून आपण काय करणार की तुमचं जे पण करंट स्टेट असेल तिथून तर गोल हे किती क्लोज आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगतं. तर त्यालाच आपण इन्फॉर्मेट सर्च असं बोलतो. दिस हेल्प अस सर्च फास्टर अँड स्मार्टर. तर सर्च फास्टर करण्यासाठी आणि स्मार्ट सर्च करण्यासाठी हे आपल्याला हेल्प करतं, इन्स्टेड ऑफ ब्लाइंडिंग चेकिंग एव्हरी पाथ. तर ब्लाइंडली तुम्ही पाथला चेक न करता इथे काय करता, तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा नॉलेजचा यूज करून तुम्ही इथे गोल तुमचं फाइंड करत असता. ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च इज अ सिम्पल इन्फॉर्मेट सर्च टेक्निक. तर तुमचं जे ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च आहे हे एक इन्फॉर्मेट सर्च टेक्निक आहे. इट ऑलवेज पिक द नेक्स्ट नोड दॅट लुक्स क्लोजेस्ट टू द गोल. तर तुमची जी पण नेक्स्ट नोड असेल ती काय करतं, अशा प्रकारे चूज करतं की ते गोलपेक्षा क्लोज असेल. तर अशा प्रकारे हे काय करतं, तुमच्या गोलपर्यंत जाण्यासाठी मदत करतं, बेस ओनली ऑन द ह्युरिस्टिक व्हॅल्यू. आता ह्युरिस्टिक व्हॅल्यू काय असते ते आपण बघूयात. तर ह्युरिस्टिक फंक्शनचा याच्यामध्ये यूज केला जातो, त्यालाच आपण HN असं बोलतो. ह्युरिस्टिक फंक्शन इस्टिमेट द कॉस्ट फ्रॉम करंट नोड N टू द गोल. तर करंट नोडपासून तर गोलपर्यंत काय करतो, कॉस्ट फाइंड करतो ह्युरिस्टिक फंक्शन. ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च सिलेक्ट द नेक्स्ट नोड विथ द लोवेस्ट HN व्हॅल्यू. तर जितकी लोवेस्ट HN व्हॅल्यू असेल ती सिलेक्ट करून तो काय करतो, नेक्स्ट नोड जो असतो तो सिलेक्ट केला जातो तुमच्या ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्चमध्ये. तर तो काय करेल, द वन दॅट सिम्स नियरेस्ट टू द गोल. तर गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तो काय करतो, जे लोवेस्ट व्हॅल्यूचे असेल HNची तो सिलेक्ट करतो. इट ओनली लुक्स ॲट HN अँड कम्प्लिटली इग्नोर्स द ॲक्च्युअल पाथ कॉस्ट GN ऑलरेडी स्पेंड. तर आता याच्यामध्ये दोन जे तुमचे फंक्शन असतात ते यूज केले जातात. तर सगळ्यात पहिला HNचा, तर हा फक्त ह्युरिस्टिक फंक्शनमध्ये आपण यूज केला जातो HN. त्यानंतर इग्नोर करतो GN काय आहे तर ॲक्च्युअल पाथ कॉस्ट आहे, ती इग्नोर केली जाते याच्यामध्ये. याच्यामध्ये काय फक्त ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज केला जातो तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी. इट युजेस प्रायोरिटी क्यू टू ऑलवेज एक्सपांड द मोस्ट प्रॉमिसिंग नोड फर्स्ट. तर याच्यामध्ये प्रायोरिटी क्यूचा यूज केला जातो आणि ज्या पण स्टेटला तुमची प्रायोरिटी जास्त असेल तो तिकडे मूव्ह करतो. इट इज कॉल्ड ग्रीडी बिकॉज इट ग्रॅब्स द बेस्ट लुकिंग ऑप्शन ॲट ईच स्टेप. प्रत्येक स्टेपमध्ये हा काय करतो, बेस्ट लुकिंग ऑप्शन जो पण असेल त्याला ग्रॅब करतो, म्हणजेच तिकडे जातो, त्याला सिलेक्ट करतो. म्हणून याला ग्रीडी अल्गोरिदम असं बोललं जातं, ग्रीडी सर्च असं बोललं जातं. विदाऊट थिंकिंग अबाउट द फ्युचर. तर पुढचा विचार न करता हा काय करेल, पुढच्या स्टेपचा विचार करेल आणि त्याच्यामध्ये जो पण चांगला ऑप्शन त्याला भेटेल, बेस्ट ऑप्शन, तो सिलेक्ट करतो. तर त्याच्यानंतर बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की हे झालं आहे. त्यानंतर ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च अल्गोरिदम काय असतं याच्याबद्दल बघूयात. ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च इज ॲन इन्फॉर्मेट सर्च अल्गोरिदम. हे आपण बघितलं, दॅट एक्सपांड द नोड विच अपियर्स क्लोजेस्ट टू द गोल. तो काय करतो, तुमची जी नोड असेल त्याला बघतो की तुमचं जे पण नेक्स्ट स्टेप असेल त्याच्यामधून बेस्ट कोणती आहे गोलपर्यंत पोहोचण्यासाठी, ती तो सिलेक्ट करत असतो. युजिंग ओनली द ह्युरिस्टिक फंक्शन HN. तर याच्यामध्ये फक्त तो ह्युरिस्टिक फंक्शन HNचा यूज करत असतो. इट इग्नोर्स द ॲक्च्युअल कॉस्ट GN. ॲक्च्युअल जी पण कॉस्ट असेल तुमच्या पाथची तो ती इग्नोर करत असतो नोडपर्यंत जाण्यासाठी किंवा गोलपर्यंत जाण्यासाठी. तर याचा फॉर्म्युला काय आहे तर FN इज टू HN. HN स्टँड फॉर ह्युरिस्टिक फंक्शन. अल्गोरिदम काय यूज करतो की कशा प्रकारे गोलपर्यंत जातो हा तुमचा ग्रीडी सर्च. तर पुट द स्टार्ट नोड. सगळ्यात पहिले स्टार्टिंगची जी नोड असेल ती तो बघतो इन प्रायोरिटी क्यू. ती प्रायोरिटी क्यूमध्ये टाकली जाते, ओपन लिस्ट असते ती. ऑर्डर बाय HN व्हॅल्यू. तर HN व्हॅल्यूज ज्या असतील त्याच्यानुसार त्याला ऑर्डर केलं जातं प्रायोरिटी क्यूमध्ये. पिक द नोड विथ लोवेस्ट HN व्हॅल्यू फ्रॉम द क्यू. आणि त्या क्यूमधून जी पण लोवेस्ट व्हॅल्यू असेल HNची ती पिक केली जाते. इफ दिस नोड इज द गोल. जर तो नोड गोल असेल तर तिथेच तुमचा अल्गोरिदम स्टॉप होईल आणि तुम्हाला सोल्युशन फाउंड होईल. अदरवाईज काय करेल, एक्सपांड दिस नोड, जनरेट इट्स चिल्ड्रेन नेबर्स. तर जी पण नोड असेल तुमची त्याला काय करेल, एक्सपांड करेल
त्याच्यामध्ये पण बघेल की त्याचे चिल्ड्रन्स काय काय आहेत, नेबर्स काय काय आहेत. परत कॅल्क्युलेट करेल HNला फॉर इच चाइल्ड, प्रत्येक चाइल्डसाठी तो काय करेल HNला फाइंड करेल. त्याच्यामधून पण परत प्रायोरिटी क्यूमध्ये टाकेल आणि ही जी स्टेप आहे ही रिपीट करेल 2 ते 6 पर्यंतच्या तुमच्या ज्या स्टेप्स असतील त्या रिपीट केल्या जातील जोपर्यंत त्याला गोल भेटत नाही आणि त्याच्यानंतर क्यू तुमचा एम्प्टी होईल. तर अशा प्रकारे हे यूज केलं जातं क्यूचा, प्रायोरिटी क्यूचा यूज करून. तर अशा प्रकारे तुमचा जो ग्रीडी बेस्ट सर्च अल्गोरिदम आहे, फर्स्ट सर्च अल्गोरिदम, तो इथे यूज होतो. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला स्टार्टिंग जी नोड आहे तुमची यस, तिथून गोलपर्यंत जीपर्यंत जायचं आहे तुम्हाला. तर कन्सिडर अ मॅप विथ नोड यस टू ए, बी आणि जी. तर हा तुमचा ग्राफ आहे आणि तुम्हाला यसपासून तर जी या गोलपर्यंत जायचं आहे. फ्रॉम यस वी कॅन मूव ए. तर तुम्ही काय करणार, सगळ्यात पहिले बघणार की तुमचा जो पण नेबर असेल तर नेबरच्या ह्युरिस्टिक व्हॅल्यू बघणार. ज्याची ह्युरिस्टिक व्हॅल्यू कमी असेल तुम्ही त्याला सिलेक्ट करणार. तर तो काय करेल, एला सिलेक्ट करेल. ग्रीडी सर्च ऑलवेज पिक द नोड विथ द स्मॉलर एच व्हॅल्यू. तर ग्रीडी सर्च काय करेल, तुमचा एचची व्हॅल्यू जिथे स्मॉल असेल तिथे तो पिक करेल किंवा सिलेक्ट करेल. सो इट स्पिक्स ए एच इज इक्वल्स टू 3. तर एचची व्हॅल्यू इथे 3 आहे म्हणून तो काय करणार, एला सिलेक्ट करणार. ओव्हर बी इज इक्वल्स टू एच इज इक्वल्स टू 5. तर बीच्या इथे एचची व्हॅल्यू ही 5 आहे म्हणून इथे जास्त आहे व्हॅल्यू म्हणून हा निग्लेक्ट करणार याला. इवन विदाऊट नोईंग द रिअल पाथ कॉस्ट. जरी इकून जर पाथ कॉस्ट जर तुम्हाला कमी पडत असेल तरी तो काय करणार, लोवेस्ट एच एन व्हॅल्यूसोबत जाणार. फ्रॉम ए वी रिच जी डायरेक्टली, आणि ए पासून जी डायरेक्टली जाणार. तर अशा प्रकारे फायनल जो तुमचा पाथ असेल तो असेल एसपासून तर ए पासून तर जीपर्यंत. तर अशा प्रकारे ग्रीडी सर्च अल्गोरिदम जो आहे तुमचा तो यूज केला जातो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्चचे, तर हे पण बघून घेऊयात. इट इज अ फास्ट आहे कारण इट मूव्ज डायरेक्टली टुवर्ड्स द गोल युझिंग ह्युरिस्टिक गायडन्स. तर ह्युरिस्टिकचा या फंक्शनचा यूज करून तो गोलपर्यंत जात असतो म्हणून फास्ट आहे. इट रिक्वायर्स लेस मेमरी कम्पेअर्ड टू सम अदर सर्चेस टेक्निक्स. बाकीच्या सर्च टेक्निक्सपेक्षा हा थोडासा मेमरी लेस यूज करतो. सिम्पल टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट. अंडरस्टँड करण्यासाठी सिम्पल आहे आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी पण सिम्पल आहे. वर्क्स वेल वेन अ गुड ह्युरिस्टिक फंक्शन इज अवेलेबल. जेव्हा चांगलं ह्युरिस्टिक फंक्शन तुमच्याकडे अवेलेबल असतं तेव्हा हा चांगल्या प्रकारे वर्क करतो. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, तर इट इज अ नॉट कम्प्लीट. नॉट कम्प्लीट म्हणजेच काय की इट कॅन गेट स्टक इन अ लूप. कधी कधी लूपमध्ये जाऊ शकतो किंवा डेड एंडपर्यंत जाऊ शकतो म्हणून हा कम्प्लीट नाही आहे. मे नेवर फाइंड अ सोल्युशन इवन इफ वन एक्झिस्ट. त्याच्यामध्ये एखादं सोल्युशन जर चांगलं असेल तर ते कधी कधी ते फाइंड नाही करू शकणार. कधी कधी लूप्समध्ये जाऊन अटकेल किंवा डेड एंडपर्यंत जाईल. तर म्हणून आपण या अल्गोरिदमला कम्प्लीट नाही बोलणार. त्यानंतर इट इज अ नॉट ऑप्टिमल. इट मे नॉट गिव्ह द शॉर्टेस्ट ऑर बेस्ट पाथ. कधी कधी हा शॉर्टेस्ट किंवा बेस्ट पाथ नाही देऊ शकत का शोधून, तर म्हणून आपण याला ऑप्टिमल पण नाही बोलू शकत. इट इग्नोर्स द ॲक्च्युअल कॉस्ट ऑलरेडी स्पेंड. तर ॲक्च्युअल कॉस्टला पण हा इग्नोर करतो म्हणून ऑप्टिमल नाही आहे. इट कॅन गेट मिसलेड बाय अ बॅड ह्युरिस्टिक लीडिंग टू रॉंग पाथ्स. जर तुमच्याकडे ह्युरिस्टिक फंक्शन जर रॉंग दिलं गेलं तर त्याच्यामध्ये काय होईल की रॉंग जे तुमचे रॉंग पाथ असतील त्याच्यावरती हा जाऊ शकतो किंवा बॅड डिसिजन पण तिथे घेऊ शकतो. इट बिहेव्स ग्रीडली सो इट मे मिस अ बेटर पाथ जस्ट बिकॉज अ नियरबाय नोड लुक्स गुड ॲट दॅट मुमेंट. तर अशा प्रकारे हा वर्क करतो आणि याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यावरती विचारू शकतात तुम्हाला सब क्वेश्चनमध्ये. तर या टॉपिकवरती जे पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील याच्यामधूनच विचारले जातील किंवा या टॉपिकवरती विचारले जातील. तर हे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर तिसरा टॉपिक येतो या युनिटचा ए स्टार अल्गोरिदम. तर हा खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती क्वेश्चन्स विचारायचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर ए स्टार अल्गोरिदम काय आहे, ए स्टार सर्च काय आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर ए स्टार सर्च, ए स्टार म्हणून आपण प्रोनाऊन्स करतो, इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड पॉवरफुल इन्फॉर्मेट सर्च अल्गोरिदम.
हा एक खूप पॉप्युलर आणि पॉवरफुल इन्फॉर्मेशन सर्च अल्गोरिदम आहे. इट कंबाईन्स द गुड थिंग्स फ्रॉम टू अप्रोचेस. दोन अप्रोचेसपासून हा काय करतो, तुमच्या ज्या पण चांगल्या थिंग्स असेल तो कंबाईन करतो. तर सगळ्यात पहिली कोणती आहे तर ॲक्च्युअल कॉस्ट. ॲक्च्युअल कॉस्ट हा चांगली देतो आपल्याला, GN त्याला आपण बोलत असतो. आणि इस्टिमेटेड कॉस्ट जी असेल तुमच्या गोलपर्यंत जाण्यासाठी तर ती असते HN, ह्युरिस्टिक. तर या दोघांचा विचार करून तो डिसिजन घेत असतो, म्हणून याला A* असं सर्च आपण बोलतो. बाय युझिंग बोथ, A* फाइंड्स द पाथ दॅट इज बोथ फास्ट टू सर्च अँड गॅरंटीड शॉर्टेस्ट. म्हणजे याच्यामधून आपल्याला फास्ट सर्च भेटतं आणि गॅरंटीड शॉर्टेस्ट पाथ आपल्याला भेटू शकतो, म्हणून हा दोघांचा यूज करतो. तर ह्युरिस्टिक फंक्शन जर चांगलं असेल तर तिथे चांगलं तुम्हाला गोलपर्यंत जाण्यासाठी चांगला पाथ तुम्हाला तिथे भेटत असतो. तर A* अल्गोरिदमचा किंवा सर्चचा जो तुमचा फॉर्म्युला आहे तो आहे FN = GN + HN. तर या दोघांची ॲडिशन करून तो चांगला पाथ तुम्हाला फाइंड करून देत असतो. आता GN म्हणजेच काय की ॲक्च्युअल कॉस्ट फ्रॉम स्टार्टिंग नोडपासून तर करंट नोडपर्यंत तुमची जी पण ॲक्च्युअल कॉस्ट असेल त्याचा विचार हा करत असतो. आणि HN म्हणजेच काय की तुमचं जे पण नोड असेल त्या करंट नोडपासून तर गोलपर्यंत जितका पण कॉस्ट असेल, इस्टिमेटेड ह्युरिस्टिक कॉस्ट, त्याचा हा विचार करत असतो. आणि या दोघांची ॲडिशन करून तो काय करत असतो, त्याच्या पाथ आणि त्याची पुढची जी नोड असेल ती फाइंड करत असतो. FN म्हणजेच काय की टोटल इस्टिमेटेड कॉस्ट, ती तुम्हाला सगळ्यात कमी चीपेस्ट पाथ असेल म्हणजे शॉर्टेस्ट पाथ असेल तुमच्या गोलपर्यंत जाण्यासाठी. इट युजेस अ प्रायोरिटी क्यू. याच्यामध्ये पण प्रायोरिटी क्यूचा यूज केला जातो. जस्ट लाईक अ ग्रीडी सर्च सारखंच. बट प्रायोरिटी इज बेस्ड ऑन FN, नॉट जस्ट HN. तर ह्युरिस्टिक फंक्शनमध्ये फक्त ह्युरिस्टिक फंक्शन्सचा HNचा यूज करून आपण त्याच्यामध्ये यूज करून गोलपर्यंत जात असतो प्रायोरिटी क्यूमध्ये. पण तुमचा जो A* सर्च आहे याच्यामध्ये आपण HNचा तर यूज करतच असतो, पण FNचा पण यूज करतो आणि GNचा पण यूज करत असतो. म्हणून याच्यामध्ये प्रायोरिटी क्यूमध्ये या दोघांचा यूज करून आपण तिथे पाथ फाइंड करत असतो. A* इज अ कंप्लीट आहे कारण इट विल ऑलवेज फाइंड अ सोल्युशन इफ वन एक्झिस्ट. जर तुमच्या प्रॉब्लेममध्ये एखादं जरी सोल्युशन अवेलेबल असेल, एक्झिस्ट करत असेल, तर हा तो सोल्युशन काढू शकतो, म्हणून याला आपण कंप्लीट असं बोलतो. A* इज अ ऑप्टिमल. तर ऑप्टिमल पण आहे हा सर्च. इट विल ऑलवेज फाइंड द क्लोजेस्ट आणि बेस्ट पाथ. तर शॉर्टेस्ट आणि बेस्ट पाथ हा ऑलवेज फाइंड करून देत असतो आपल्याला, म्हणून याला आपण ऑप्टिमल पण बोलू शकतो. बट ओनली इफ द ह्युरिस्टिक इज ॲडमिसिबल. तर ह्युरिस्टिक जेव्हा चांगला असेल तेव्हा हा शॉर्टेस्ट आणि बेस्ट पाथ आपल्याला फाइंड करून देऊ शकतो. A* इज अ वाईडली यूज इन गेम्स, मॅप्स, GPS नेव्हिगेशन अँड रोबोटिक्स पाथ फाइंडिंग. तर अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आहेत याचे जिथं A* सर्च हा यूज केला जातो. तर ते इंट्रोडक्शन झालं. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सेम मागच्या ग्रीडी बेस्ड फर्स्ट सर्च सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये आपण GNचा पण यूज करतो, GNला पण कन्सिडर करतो. तर तुम्हाला यसपासून तर Gपर्यंत जायचं आहे, गोलपर्यंत जायचं आहे. तर हा काय करेल, तुमचे ज्या पण नोट्स असतील त्या नोट्सला काय करेल, आधी बघेल की तिथे HN आणि GN काय आहे, त्यानंतर HN आणि GNचं कॅल्क्युलेशन करेल, ॲडिशन करेल आणि FNला फाइंड करेल. आता जिथे पण FN हा स्मॉल असेल त्याला तो सिलेक्ट करेल. तर वरच्या Aमध्ये बघायचं झालं तर नोड Aमध्ये Fची व्हॅल्यू काय आहे, FNची व्हॅल्यू काय आहे 5. आणि खालच्या Bमध्ये काय आहे तर FNची व्हॅल्यू आहे 6. तर 5 ही स्मॉलर आहे, म्हणून काय करणार, S हा सिलेक्ट करणार Aला, नोड Aपासून जाणार Gपर्यंत. तर अशा प्रकारे हे वर्क करणार. तर सिटी Sपासून तर सिटी Gपर्यंत जायचं असेल तर तो काय करणार, या फॉर्म्युल्याचा यूज करून प्रत्येक नोडसाठी तो फाइंड करणार. तर ॲक्च्युअल कॉस्ट आणि ह्युरिस्टिक कॉस्ट जी असेल त्याचा ॲडिशन करून तो काय करणार, तिथे FN फाइंड करणार आणि तिथून टोटल कॉस्ट जी पण येईल त्याच्यामधून स्मॉलेस्ट जी असेल ती नोड तो सिलेक्ट करणार. म्हणून A त्याने सिलेक्ट केली कारण Aची जी व्हॅल्यू आहे 5 ही लोअर आहे Bपेक्षा. तर अशा प्रकारे हा काय करणार, तुमचा जो पण कॉस्ट असेल, चांगली कॉस्ट असेल आणि जो पण बेस्ट ऑप्शन असेल तिकडे तो जाणार. तर अशा प्रकारे A* सर्च जो आहे तो यूज केला जातो. त्याच्यानंतर इथे तुम्ही कंपॅरिझन बघू शकता. कंपॅरिझन पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर ग्रीडी आणि
ए स्टारमध्ये काय काय कंपॅरिझन आहे, तर फॉर्म्युला कोणता आहे, तर इथे FN = HN, बस एवढाच आहे. त्यानंतर ए स्टारमध्ये आपण GNचा पण यूज करतो, ॲक्च्युअल कॉस्टचा पण इथे विचार केला जातो. त्यानंतर दुसरं म्हणजे इथे कन्सिडर काय केलं जातं, तर इथे फक्त गोलपर्यंत जाण्यासाठी तुम्ही काय करता, HN ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज केला जातो. आणि दुसऱ्यामध्ये ॲक्च्युअल कॉस्ट प्लस इस्टिमेटेड कॉस्ट गोलपर्यंत जाण्यासाठी तुम्ही यूज करता GN आणि HN. त्यानंतर स्पीड बघायचं झालं तर ग्रीडीमध्ये व्हेरी फास्ट असतो, मूव्स डायरेक्टली टुवर्ड्स द गोलपर्यंत जाण्यासाठी हा फास्ट आहे. ए स्टार हा थोडासा स्लोअर आहे ग्रीडीपेक्षा, आणि पण मोर ॲक्युरेट तुम्हाला ॲन्सर देऊ शकतं. कम्प्लीटनेस बघायची झाली तर ग्रीडी जो आहे तो नॉट कम्प्लीट आहे आणि ए स्टार जो आहे तो कम्प्लीट आहे. त्यानंतर ऑप्टिमॅलिटी बघायचं झालं तर तुमचा जो ग्रीडी आहे तो ऑप्टिमल नाही आहे आणि ए स्टार जो आहे तो ऑप्टिमल आहे, चांगलं आणि बेस्ट सोल्युशन तुम्हाला फाइंड करून देऊ शकतो. मेमरी युसेज बघायचं झालं तर तुमचा जो ग्रीडी आहे त्याच्यामध्ये लेस मेमरी लागेल आणि ए स्टार जो आहे त्याच्यामध्ये जास्त मेमरी लागेल. रिस्क बघायचं झालं तर ग्रीडीमध्ये कॅन बी मिसलेड बाय बॅड ह्युरिस्टिक. जर ह्युरिस्टिक फंक्शन जर तिथे चुकीचं असलं किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तो काय करेल, रॉंग पाथ तुम्हाला चूज करून देऊ शकतो, म्हणून याच्यामध्ये रिस्क असेल. ए स्टारमध्ये बॅलन्सेस ॲक्च्युअल कॉस्ट प्लस ह्युरिस्टिक कॉस्ट, सो देअर इज अ लेस रिस्क. म्हणजेच काय की याच्यामध्ये ॲक्च्युअल आणि ह्युरिस्टिक कॉस्टचा जो बॅलन्स करतो, म्हणून याच्यामध्ये रॉंग पाथ द्यायचे चान्सेस कमी आहेत, म्हणून रिस्क पण कमी आहे. त्यानंतर यूज केस बघायचे झाले तर यूज वेन स्पीड इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲक्युरेसी. जेव्हा स्पीड ही मोर इम्पॉर्टंट असेल ॲक्युरेसीपेक्षा, तेव्हा ग्रीडी सर्चचा यूज केला जातो. आणि ए स्टारचा यूज व्हेन बोथ स्पीड अँड करेक्टनेस आर इम्पॉर्टंट. जेव्हा स्पीड आणि करेक्टनेस हे दोघं इम्पॉर्टंट असतील, जसं की GPS नेव्हिगेशनमध्ये, तेव्हा ए स्टार अल्गोरिदमचा यूज केला जातो. तर असं जे सिम्पल कंपॅरिझन होतं हे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर यालाच तुम्ही इलॅबरेट पण करू शकता तुमच्या एक्झाममध्ये. तर या टॉपिकवरती विचारले जाणारे क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ए स्टार अल्गोरिदमवरती. तर असे क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यानंतर टॉपिक नंबर 4 येतो इटरेटिव्ह डिपेनिंग ए स्टार. तर हा टॉपिक पण बघून घेऊया, तुमच्या सिलेबसमध्ये आहे. तर याच्यामध्ये काय करतो आपण की इटरेटिव्ह डिपेनिंग ए स्टार म्हणजेच काय की IDA स्टार आपण त्याला बोलतो. इज अ सर्च अल्गोरिदम दॅट कंबाईन्स द आयडिया ऑफ ए स्टार using FN = GN plus HN with the memory saving idea of iterative deepening search. तर याच्यामध्ये काय करतो की ए स्टार जो आहे तुमचा, त्याचा जो पण आयडिया असेल तो कंबाईन केला जातो आणि याच्यामधून तो मेमरी सेव्ह पण करतो. तर याच्यामध्ये चांगल्यापैकी मेमरी सेव्ह केली जाते. इन्स्टेड ऑफ स्टोरिंग ऑल नोड्स इन द मेमरी लाईक ए स्टारमध्ये जसं सगळ्या ज्या नोड्स असतात त्याचा जो डेटा असतो तो सगळा सेव्ह केला जातो तुमच्या मेमरीमध्ये. पण EDAमध्ये काय केलं जातं, आयडीएमध्ये सर्चेस डेप्थ फर्स्ट, म्हणजे डेप्थ फर्स्ट सर्च केलं जातं, बट सेट अ कॉस्ट लिमिट. पण याच्यामध्ये कॉस्टची लिमिट सेट केली जाते थ्रेशोल्ड बेस ऑन FN व्हॅल्यू. तर FNची जी पण व्हॅल्यू येईल तुमच्या याच्यामध्ये अल्गोरिदममध्ये, तर त्याच्यावरून तुम्ही काय करता, कॉस्टची लिमिट सेट केली जाते IDAमध्ये. त्याच्यावरून तो गोलपर्यंत जात असतो. इफ अ पाथ एक्सिड्स दिस लिमिट, जर तुमचा पाथ जर लिमिटच्या बाहेर जात असेल तर हा काय करेल, परत बॅक येईल. इट गोज बॅक अँड ट्रायज अगेन विथ हायर लिमिट. तर तो काय करेल, बॅक येईल आणि परत पहिलेपासून चालू करेल हायर लिमिट सोबत. रिपीटिंग अंटिल द गोल इज फाउंड, जोपर्यंत गोल हा फाउंड नाही होणार तोपर्यंत तो गोलपर्यंत जाण्याचा रिपीट करेल या प्रोसेसला. इन शॉर्ट, IDA गिव्ज अस द ॲक्युरेसी ऑफ ए स्टार बट युजेस मच लेस मेमरी. म्हणजे चांगल्यापैकी ए स्टार सारखाच आहे, फक्त काय करतो, मेमरीला सेव्ह करतो. एवढाच आयडिया तुम्हाला माहिती पाहिजे की तुमची जी पण कॉस्टची लिमिट असेल ती लिमिट सेट करतो आणि त्याच्या बाहेर जर जायला लागला तर परत स्टार्टिंगपासून बॅक येतो आणि स्टार्टिंगपासून परत चालू करतो हायर लिमिटपेक्षा. तर की पॉईंट्समध्ये बघायचं झालं तर IDA जो आहे तो वर्क्स लाईक अ फर्स्ट सर्च सारखा, हा DFS सारखा वर्क करतो, बट कंट्रोल युजिंग द थ्रेशोल्ड व्हॅल्यू
बेस ऑन FN. तर FNच्या बेसिसवर तो काय करतो, एक लिमिट सेट करतो. द अल्गोरिदम एक्सप्लोर्स नोड्स DFS बट ओनली कंटिन्यूज इफ FN जर छोटा असेल थ्रेशोल्डपेक्षा किंवा इक्वल असेल तरच हा कंटिन्यू करेल. इफ नोड्स FN व्हॅल्यू एक्सिड्स द थ्रेशोल्ड, जी पण तुमची थ्रेशोल्डची व्हॅल्यू असेल, लिमिटची व्हॅल्यू असेल, ती जर एक्सिड झाली दॅट ब्रांच इज कट ऑफ, ती ब्रांच तिथे कट ऑफ केली जाईल. नॉट एक्सप्लोरेड फर्दर, म्हणजेच काय की तिथेच तो कट करेल तिथे आणि परत बॅक येईल. इफ गोल इज नॉट फाउंड इन करंट थ्रेशोल्ड, जर तिथे त्या लिमिटमध्ये जर तुम्हाला गोल हे फाउंड नाही झालं तर वी इन्क्रीज द थ्रेशोल्ड टू द स्मॉलेस्ट FN व्हॅल्यू. तर स्मॉलेस्ट FN व्हॅल्यूसोबत तो काय करेल, इन्क्रीज करेल. एक्सिड्स इट अँड सर्च अगेन फ्रॉम द स्टार्ट, म्हणजेच काय की तुमची जी पण लिमिट असेल, सगळ्यात पहिले तुम्ही एक लिमिट सेट करणार तुमच्या प्रॉब्लेमला गोलपर्यंत जाण्यासाठी. जर त्या लिमिटमध्ये जर तुम्हाला सोल्युशन भेटलं तर चांगलं आहे, जर नाही भेटलं तर तो काय करेल, ती लिमिट कट करेल, परत स्टार्टिंगला जाईल, स्टार्टिंगला एक परत त्याच्यापेक्षा जास्त लिमिट सेट करेल आणि परत त्याच्यामध्ये तुमच्या गोलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. दिस प्रोसेस रिपीट्स अंटिल द गोल इज फाउंड, जोपर्यंत तुम्हाला गोल फाउंड नाही होणार तोपर्यंत तो अशा ज्या प्रोसेस असेल त्या रिपीटली रन करत राहील. तुमचा जो पण लिमिट असेल, थ्रेशोल्ड असेल, त्याला सेट करत राहील परत. याच्यामुळंच तुमची जी मेमरी असेल ती सेव्ह होईल जास्तीत जास्त. IDA इज अ कम्प्लीट अँड ऑप्टिमल, हा पण कम्प्लीट आहे आणि ऑप्टिमल आहे, याच्यामध्ये पण चांगलं सोल्युशन तो देतो A* सारखं. प्रोव्हाइडेड द ह्युरिस्टिक इज ॲडमिसिबल, जेव्हा ह्युरिस्टिक चांगला असेल तेव्हा हा सगळ्यात चांगले तुम्हाला ऑप्शन देईल गोलपर्यंत जाण्यासाठी. तर चांगल्यापैकी याच्यामध्ये फक्त तो मेमरी सेव्ह करतो. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एक्झाम्पल थ्रू तुम्हाला चांगलं कळेल. A पासून तर तुम्हाला G पर्यंत जायचं आहे, गोलपर्यंत जायचं आहे, तर तुम्ही काय करणार, द FN व्हॅल्यूज आर, तुम्हाला FN व्हॅल्यूज दिलेल्या असतील समजा ABCDGच्या 4 5 6 7 8. तर याच्यामधून तुम्ही इटरेशन नंबर 1 मध्ये काय करणार, तुम्ही सगळ्यात पहिले स्टार्टिंगची जी पण असेल Aची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे, तर 4 तुम्ही काय करणार, थ्रेशोल्ड म्हणून सेट करणार, तिथे लिमिट सेट करणार. ती झाली तुमची F व्हॅल्यू. तर व्हिजिट A, सगळ्यात पहिले व्हिजिट A करणार तुम्ही, तिथे काय आहे, 4 आहे व्हॅल्यू, तर ती लिमिटच्या बाहेर नाही जाते. पण जेव्हा तुम्ही Bकडे जासाल तर Bची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे, FNची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे, तर ही काय आहे, तुमच्या थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे, तर तुम्ही काय करणार, स्टॉप करणार. त्यानंतर C पर्यंत गेले तुम्ही, Cची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे, 6 काय आहे, 4पेक्षा जास्त आहे, तुमच्या थ्रेशोल्डपेक्षा जास्त आहे, तर तिथे तुम्ही स्टॉप करणार. मग तुम्हाला दोन्हीकडे गोल नाही सापडला आहे, इकडे Bकडे पण नाही आणि Cकडे पण नाही, तर गोल नॉट फाउंड. मग तुम्ही काय करणार, तुमची जी पण थ्रेशोल्डची व्हॅल्यू असेल ती परत रिसेट करणार आणि व्हॅल्यू इन्क्रीज करणार. तर 4पेक्षा जास्त कोणती असेल, 5 असेल, तर तुम्ही इथे 5 घेतली. मग इटरेशन 2 चालू होईल तुमचं, त्याच्यामध्ये थ्रेशोल्ड तुमचा 5 असेल. मग तो परत A पासून स्टार्ट करणार, Aची किती व्हॅल्यू आहे, 4 आहे, तर ही व्हॅलिड आहे. त्यानंतर Bची काय आहे, 5 आहे, तर 5 ही इक्वल आहे थ्रेशोल्डच्या, तर ती पण व्हॅलिड आहे. त्यानंतर D पर्यंत जाणार, Dची जर 7 आहे, मग 7 ही जास्त आहे म्हणून तुम्ही काय करणार, स्टॉप करणार. आणि Cमध्ये गेले तर Cची काय व्हॅल्यू आहे, 6 आहे, तर 6 ही पण जास्त आहे, तर तुम्ही स्टॉप करणार. इथे पण तुम्हाला गोल भेटला नाही तर तुम्ही काय करणार, परत इन्क्रीज करणार थ्रेशोल्ड 8. आता समजा इथे इटरेशन नंबर 3 मध्ये आपण थ्रेशोल्डची व्हॅल्यू 8 घेतली, तर तुम्ही परत सगळे जे नोड असेल ते चेक करणार 1 बाय 1 आणि 8 पर्यंत जाणार. तर तुम्हाला इकडे बघायचं झालं तर Bमध्ये व्हॅल्यू काय आहे, 5 आहे, तर तुम्ही 5 इथे कमी आहे म्हणून तुम्ही ॲक्सेप्ट करणार. त्यानंतर Dची व्हॅल्यू 7 आहे, 8पेक्षा 7 ही स्मॉल आहे म्हणून ॲक्सेप्ट करणार. Cमध्ये जाणार, Cची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे, 6मध्ये पण ॲक्सेप्ट करणार. Gची व्हॅल्यू काय आहे, 8 आहे, तर 8 आणि थ्रेशोल्डची व्हॅल्यू पण 8 आहे, इजिकल्स टू आहे म्हणून सिमिलर आहे म्हणून तुम्ही गोलपर्यंत येणार, ॲक्सेप्ट होणार. तर A पासून तर गोलपर्यंत येण्यासाठी तुम्हाला अशा लिमिट सेट कराव्या लागतील आणि तिथे तुम्हाला गोल जेव्हा फाउंड होईल तेव्हा तुम्ही स्टॉप करणार. तर अशा प्रकारे हा मेमरी सेव्ह करणार तुमची आणि चांगल्यात चांगलं तुम्हाला पाथ फाइंड करून देणार तुमच्या प्रॉब्लेमसाठी. तर अशा प्रकारे तुमचा हा जो कन्सेप्ट आहे हा वर्क करतो. तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स असा विचारू शकतात की IDAचा डेफिनेशन विथ एक्झाम्पल तुम्हाला विचारू शकतात एक्सप्लेन करण्यासाठी, तर तुम्हाला हे माहिती पाहिजे.
त्यानंतर 5वा कन्सेप्ट येतो या युनिटचा ह्युरिस्टिक फंक्शन्स. आता ह्युरिस्टिक फंक्शन आपण बघितलं एचएनचा यूज केला जातो, पण एचएनमध्ये पण त्याचे काही टाईप्स आहेत का त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघूया. अ ह्युरिस्टिक फंक्शन इज अ रूल ऑर फॉर्म्युला यूज टू एस्टिमेट हाऊ क्लोज अ स्टेट इज टू द गोल. गोलपासून तर स्टेट तुमची जी पण करंट स्टेट असेल त्याच्यामध्ये एस्टिमेट करायचं म्हटल्यावर आपण काय करतो ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज करत असतो. It gives a number called hn that tells us roughly how far or how good a particular state is. गोलपासून तर तुमची जी पण स्टेट असेल तुम्ही ज्या पण स्टेटला असेल ती स्टेट किती दूर आहे किंवा किती चांगली आहे तुमच्या गोलपर्यंत जाण्यासाठी हे तुमचं ह्युरिस्टिक फंक्शन तुम्हाला सांगत असतं आणि ती एक नंबरिक व्हॅल्यू असते. विदाउट ॲक्च्युअली सॉल्विंग द होल प्रॉब्लेम, तुम्हाला होल प्रॉब्लेम न सॉल्व करता तुम्हाला ही व्हॅल्यू तिथे सेट केली जाते. ह्युरिस्टिक डोंट गॅरंटी द एक्झॅक्ट ॲन्सर, हे तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत एक्झॅक्ट ॲन्सरची, बट दे जस्ट गिव अ स्मार्ट गेस, तुम्हाला तिथे स्मार्ट गेस देऊ शकता कशासाठी, डिसाईड करण्यासाठी की कोणता पाथ तुमच्यासाठी चांगला असेल तिथे फर्स्ट जाण्यासाठी. तर चांगला पाथ हा शोधून देण्यासाठी इथे ह्युरिस्टिक फंक्शनचा आपण यूज करत असतो. ह्युरिस्टिक फंक्शन इज रिटन ॲज एच एन वेअर एन इज द करंट स्टेट किंवा करंट नोड. तर अशा प्रकारे याचा यूज केला जातो. एच एन एस्टिमेट द कॉस्ट फ्रॉम नोड एन टू द गोल. तर नोड एनपासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी आपण याचा एस्टिमेट करतो कॉस्टला एच एनचा यूज करून. अ गुड ह्युरिस्टिक हेल्प सर्च अल्गोरिदम्स लाईक ग्रीडी, ए स्टार आणि IDA या तिघांमध्ये आपण एच एनचा यूज करतो कशासाठी, तर चांगला आणि फास्ट आपल्याला पाथ फाइंड करून देण्यासाठी. त्याच्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर सेम एक्झाम्पल आहे ए स्टार सारखं किंवा ग्रीडी सर्च अल्गोरिदम सारखं. तर त्याच्यामध्ये तुम्ही हे एक्झाम्पल देऊ शकता की आपल्याला यसपासून जायचं आहे जीपर्यंत, तर आपण त्याच्यामध्ये एच एनचा यूज करतो आणि ज्याच्यामध्ये एच एनची व्हॅल्यू ही स्मॉल असेल तो पाथ आपण सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे एच एन काय करतो आपल्याला हेल्प करतो गोलपर्यंत जाण्यासाठी आणि चांगला पाथ तिथे फाइंड करून देण्यासाठी. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ह्युरिस्टिक फंक्शनमध्ये 2 टाईप येतात ह्युरिस्टिक फंक्शनचे जे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत. ॲडमिसिबल ह्युरिस्टिक आणि कन्सिस्टंट ह्युरिस्टिक, त्यालाच आपण मोनोटॉनिक पण बोलतो. तर हे आपल्याला शिकायचे आहे. तर सगळ्यात पहिले येतो ॲडमिसिबल ह्युरिस्टिक. म्हणजेच काय की ॲन ॲडमिसिबल ह्युरिस्टिक इज अ ह्युरिस्टिक दॅट मे गिव्ह द करेक्ट ॲन्सर ऑर स्मॉलर इस्टिमेट बट नेवर अ बिगर इस्टिमेट. म्हणजेच काय की तुमचं जे पण इस्टिमेटचा करंट नोडपासून तर गोलपर्यंत तुम्हाला कॉस्ट इस्टिमेट करायची असते ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज करून. पण त्याच्यामध्ये ॲडमिसिबल ह्युरिस्टिक म्हणजेच काय की तुम्हाला करेक्ट ॲन्सर शोधून देईल किंवा स्मॉलर इस्टिमेट करेल तुमच्या पाथला, त्यालाच आपण ॲडमिसिबल ह्युरिस्टिक असं बोलतो. म्हणजेच काय की तुमचा ह्युरिस्टिक असा सेट करेल ज्याने तुम्हाला करेक्ट ॲन्सर भेटेल प्लस स्मॉलर इस्टिमेट पण काढून देईल तुम्हाला. तर त्याच्यासाठी आपण ॲडमिसिबल ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज करतो. त्याच्यामध्ये फॉर्म्युला बघायचं झालं तर एच एन हा काय असतो स्मॉलर आणि इजिकल्स टू असतो ॲक्च्युअल कॉस्टपेक्षा. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर सपोज द ॲक्च्युअल कॉस्ट टू रीच द गोल इज 10 स्टेप. 10 स्टेप आहेत तुमच्या ॲक्च्युअल कॉस्ट टू रीच द गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे ॲक्च्युअल कॉस्ट ही 10 स्टेप आहे. पॉसिबल ह्युरिस्टिक व्हॅल्यूज काय काय आहेत इथे तुम्ही बघू शकता की ॲक्च्युअल कॉस्टमध्ये 10 दिलेलं आहे आणि एच एनच्या व्हॅल्यूज या आहेत. तर व्हॅलिड काय काय राहणार, समजा तिथे आपल्याला ॲक्च्युअल कॉस्टपेक्षा ज्या पण कमी असतील त्या आपल्याकडे व्हॅलिड राहणार आणि जिथे तुमची बिगर झाली किंवा जास्त झाली ग्रेटर दॅन ॲक्च्युअल कॉस्ट तिथे आपलं इनव्हॅलिड जाणार. तर अशा प्रकारे हा काय करतो ॲडमिसिबल ह्युरिस्टिक फंक्शन तुमचं वर्क करतं. त्याच्यानंतर दुसरा टाईप बघायचा झाला तर कन्सिस्टंट मोनोटॉमिक ह्युरिस्टिक फंक्शन आपण त्याला बोलतो. तर याच्यामध्ये काय केलं जातं कन्सिस्टंट ह्युरिस्टिक फॉलो केलं जातं. अ रूल दॅट द इस्टिमेटेड कॉस्ट शुड डिक्रीज स्मूथली व्हाईल मुव्हिंग टुवर्ड्स द गोल. तर गोलपर्यंत जाण्यासाठी तुम्ही काय करता इथे स्टेप्स घेत असता. तर त्या स्टेप्स ज्या असतील त्या एका रूलमध्ये आपण तिथे डिक्रीज करतो किंवा स्मूथली त्याला अरेंज करतो. तर त्याच्यामध्ये आपण कन्सिस्टंट ह्युरिस्टिक फंक्शन यूज करतो. तर याचा फॉर्म्युला बघायचा झाला तर एच एन हे काय असतं तुमचं जे फंक्शन असतं ते स्मॉलर आणि इजिकल्स टू असतं कॉस्ट ब्रॅकेटमध्ये एन आणि एन डॅश प्लस एच एन डॅश. तर याच्यामध्ये एन काय आहे तुमचा करंट नोड आणि एन डॅश काय आहे नेक्स्ट नोड.
तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला यूज केला जातो. आणि कॉस्ट एन कॉमा एन डॅश काय आहे, तर कॉस्ट टू मूव्ह फ्रॉम वन नोड टू नेक्स्ट नोड. तर एका नोडपासून तर दुसऱ्या नोडपर्यंत जाण्यासाठी जी पण कॉस्ट लागेल ती आपण इथे यूज करतो. तर अशा प्रकारे याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे तुम्ही बघू शकता की ए पासून बी पर्यंत आणि बी पासून गोलपर्यंत जायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहे 2 आणि 3. एस्टिमेटेड व्हॅल्यूज काय आहे, ह्युरिस्टिक फंक्शन एचं काय आहे 5 आणि बीचं आहे 3. मग काय करणार, मूव्ह कॉस्ट फ्रॉम ए टू बी, ए पासून तर बी पर्यंत जाण्यासाठी कॉस्ट काय आहे 2 आहे इथे. त्यानंतर चेक करणार आपण, काय चेक करणार, आपल्याला 5 दिलेली आहे एची, तर एची 5 दिलेली आहे ती चेक करणार आपण, कमी आहे का इक्वल आहे का तुमच्या कॉस्टपासून. तर इथे 2 आणि 3 जो आहे त्याला आपण प्लस करणार आणि तिथे 5 येणार. तर 5 ही इज इक्वल्स टू आहे तुमच्या 5पेक्षा, तर इथे ट्रू येणार. सो दिस ह्युरिस्टिक इज कन्सिस्टंट. नाव सपोज ह्युरिस्टिक एची जी व्हॅल्यू आहे ती जर आपण 8 घेतली आणि बीची 3 घेतली, तर तुमची जी पण 8 असेल ती चेक करताना इथे तुम्ही बघू शकता की तुम्ही 2 आणि 3 प्लस केलं तर ते काय येईल 5 येईल, आणि 5पेक्षा 8 जी आहे ती जास्त आहे, ग्रेटर आहे, म्हणून इथे फॉल्स होईल. तर ह्या कन्सिस्टंट नाही राहणार. म्हणजेच तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची जी पण ॲडिशन येईल ती ॲडिशन ही स्मॉल असली पाहिजे. जर स्मॉल नसली तर तिथे इनकन्सिस्टंट ती होऊन जाईल. म्हणून इथे आपण कन्सिस्टंट आणि मोनोटॉमिक ह्युरिस्टिक फंक्शनचा यूज करतो. तर याच्यावरती टाईप्स वगैरे याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात तुम्हाला, आणि ह्युरिस्टिक फंक्शन विथ एक्झाम्पल पण विचारलं जातं. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, याची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. त्यानंतर 6वा टॉपिक येतो या युनिटचा, लोकल सर्च आणि ऑप्टिमायझेशन. हिल क्लाइंब सर्च आपण त्याला बोलतो. तर याच्यामध्ये तुम्हाला हिल क्लाइम्बिंग सर्च याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की लोकल सर्च अल्गोरिदम आहे दॅट ट्राईज टू फाइंड द बेस्ट सोल्युशन बाय मुव्हिंग स्टेप बाय स्टेप टुवर्ड्स द बेटर नेबरिंग स्टेट. म्हणजेच काय करतो की तुमचे जे पण करंट स्टेट असेल तिथून तो नेबर्सला बघतो आणि त्याच्यानंतर सिलेक्ट करतो की कोणता नेबर बेस्ट राहील पुढच्या स्टेपपर्यंत जाण्यासाठी. असं करून स्टेप बाय स्टेप तो गोलपर्यंत जात असतो आणि याच्यामधून तुम्हाला बेस्ट सोल्युशन फाइंड करून देत असतो. तर यालाच आपण हिल क्लाइम्बिंग सर्च असं बोलतो. ॲट एव्हरी स्टेप प्रत्येक स्टेपला काय करतो, इट्स कम्पेअर्स द करंट स्टेट विथ इट्स नेबरिंग. तर तो काय करतो, तुमचे जितके पण नेबर्स असतील करंट स्टेटचे ते नेबर्स चेक करतो स्टेट, अँड मूव्स टू द वन दॅट लुक्स बेटर. जो पण बेटर असेल तिकडे तो मूव्ह करतो. इट कंटिन्यूज दिस प्रोसेस अंटिल इट कॅन नॉट फाइंड अ बेटर नेबर. जोपर्यंत बेटर नेबर तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा कंटिन्यू करतो प्रोसेसला. तर याला हिल क्लाइम्बिंग का बोलतात, इमॅजिन यू आर स्टँडिंग ॲट अ हिल. तुम्ही एका हिलवरती उभे आहात, इथे तुम्ही आहात वरती. तर तुम्ही काय करणार, युअर गोल इज टू रीच द हायेस्ट पॉईंट. तुम्हाला हायेस्ट पॉईंटमध्ये जायचं आहे त्या हिलच्या. तर तुम्ही काय करणार, अशी एक हिल आहे आणि तुम्ही इथे आहात. तर तुम्ही काय करणार, बट देअर इज नो वन प्रॉब्लेम. तिथे तुम्हाला एक प्रॉब्लेम येईल. यू कॅनॉट सी द होल माउंटन. एका पॉईंटवरून तुम्ही पूर्ण जे माउंटन असेल ते तुम्ही तिथे सी नाही करू शकत, पाहू नाही शकत. तर तुम्ही काय करणार, फक्त तुमच्या जवळचा एरिया जो असेल तिथपर्यंत तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही आजूबाजू बघणार की नेबर बघणार की तुमच्या अराउंड लुक करणार तुम्ही. त्यानंतर फाइंड द हायेस्ट नियर बाय प्लेस. तुमच्या आजूबाजूला बघणार की कोणती हायेस्ट तिथे प्लेस आहे का, आणि मग तुम्ही तिकडे मूव्ह करणार. तर अशा प्रकारे तुम्ही ही जी स्टेप्स आहेत या स्टेप्स रिपीट करणार. जोपर्यंत तुम्हाला हायर पॉईंट भेटणार नाहीत तोपर्यंत तुम्ही या स्टेप्स तिथे फॉलो करणार. तर म्हणून याला हिल क्लाइम्बिंग अल्गोरिदम किंवा सर्च असं बोललं जातं. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इथे सिम्पल एक्झाम्पल बघू शकता की तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे सोल्युशन फाइंड करायचं आहे. तर तुम्ही समजा इथे ए ही तुमची करंट किंवा स्टार्टिंगची जी नोड आहे ती ए आहे. तर एपासून तुम्ही काय करणार, बाकीचे नेबर्स बघणार बी, सी आणि डी. तर एची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1. एची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1 आपल्याकडे. नेबर्सच्या व्हॅल्यूज तुम्ही बघणार की बी, सी आणि डीच्या व्हॅल्यूज काय आहे 3, 5 आणि 2. मग याच्यातली जी पण हायेस्ट व्हॅल्यू असेल ती तुम्ही चूज करणार, कारण तुम्हाला हायेस्ट पॉईंटवरती जायचं आहे. मग तुम्ही काय करणार, मॅक्झिमम जी पण व्हॅल्यू असेल 5. मग 5 कशाची आहे, सीची, म्हणून तुम्ही सीला चूज करणार. आता परत सी या नोडवरती आल्यानंतर तुम्ही नेबरिंग नोड्स बघणार सीचे. त्याच्यामधून जी पण तुम्हाला नेबर्स सगळ्यात जास्त हायेस्ट व्हॅल्यू देईल
ती तुम्हाला चूज करायची आहे. तर इथे F तुम्ही चूज करणार कारण त्याची व्हॅल्यू 8 आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक स्टेपला तुम्ही वेगवेगळे नेबर्सच्या व्हॅल्यूज चेक करणार आणि ज्याची जास्त असेल तो तुम्ही चूज करणार. अशा प्रकारे तुम्ही जोपर्यंत हायेस्ट पॉईंटपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही चेक करत राहणार. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो तुमचा हिल क्लाइम्बिंग सर्च आहे तो तुम्हाला लोकल मॅक्झिमापर्यंत पोहोचवतो. तर जोपर्यंत लोकल मॅक्झिमा पोहोचत नाही तोपर्यंत तो हायेस्ट व्हॅल्यूज नेबरच्या सिलेक्ट करत राहतो. तर इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ए पासून स्टार्ट करणार, त्यानंतर ए पासून सी, सी नंतर एफ, एफ नंतर आय, अशा प्रकारे तो मूव्ह करणार लोअरपासून तर हायरपर्यंत. आणि अल्गोरिदम स्टॉप ॲट आय, तर आयपर्यंत गेल्यानंतर तो अल्गोरिदमला स्टॉप करणार. लोकल मॅक्झिमा आपण त्याला बोलतो. तर लोकल मॅक्झिमा आणि ग्लोबल मॅक्झिमा अशा दोन कन्सेप्ट राहतात तुमच्या हिल क्लाइम्बिंग सर्चमध्ये. तर तुम्हाला ग्लोबल मॅक्झिमा म्हणजेच काय की सगळ्यात मोठा जो पण पॉईंट असेल तुमच्या प्रॉब्लेममध्ये तिथे तुम्हाला पोचायचं असतं. पण तिथे तुम्ही हिल क्लाइम्बिंगमध्ये पोचू नाही शकत कारण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात. तर ते प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते पण आपण पुढे बघणार आहोत. जसं की लोकल मॅक्झिमा जिथे तुम्ही स्टक करतं तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल. त्यानंतर प्लॅटी, त्याच्यामध्ये काय असतं की फ्लॅट सरफेस तुम्हाला तिथे भेटतो तर तुम्हाला हायेस्ट पॉईंट निवडायला तिथे हार्ड जातं. त्यानंतर रीच पण एक कन्सेप्ट येतो, प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये तुम्ही काय करता, डायगोनली तिथे जाऊ नाही शकत हिल क्लाइम्बिंगमध्ये. तर असे 3 प्रॉब्लेम्स येतात जे आपल्याला बघायचे आहेत. आणि हे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये काय करतो, नेबर्समधून तो हायेस्ट व्हॅल्यू सिलेक्ट करतो आणि तिकडे मूव्ह करत असतो. म्हणून याला हिल क्लाइम्बिंग सर्च असं बोलतो आपण. तर याच्यात काही कॅरेक्टरिस्टिक आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे. लुक्स ओनली ॲट नेबरिंग स्टेट, तर नेबरिंग स्टेट हे फक्त फाइंड करत असतं. डज नॉट रिमेंबर प्रिव्हियस स्टेट, मागच्या जितक्या पण स्टेप असतील त्या रिमेंबर नाही करत. डज नॉट बिल्ड अ सर्च ट्री पण बिल्ड नाही करत याच्यामध्ये. युजेस व्हेरी लिटल मेमरी, ह्याच्यामध्ये खूप कमी मेमरी यूज केली जाते. फास्ट अल्गोरिदम आहे हा. कॅन गेट स्टक बिफोर रिचिंग द बेस्ट सोल्युशन पोहोचण्याच्या आधी हा स्टक होऊ शकतो काही पॉईंटवरती. ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर सिम्पल टू इम्प्लिमेंट आहे, युजेस लेस मेमरी, फास्ट फॉर सिम्पल प्रॉब्लेम्स. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, गेट स्टक ॲट लोकल मॅक्झिमा मध्ये हा स्टक करतो. कॅनॉट हँडल प्लॅट्यू आणि रीच वेल, तर हे 2 प्रॉब्लेम्स तो हँडल नाही करू शकत बरोबर प्रॉपर. त्यानंतर नॉट कम्प्लीट आणि नॉट ऑप्टिमल, तर याच्यामध्ये कंप्लीट सोल्युशन पण नाही देऊ शकत आणि ऑप्टिमल सोल्युशन पण आपल्याला नाही देऊ शकत. तर हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर प्रॉब्लेम्स बघायचे झाले तर 1 बाय 1 याच्यामधले प्रॉब्लेम्स डिस्कस करून घेऊयात. सगळ्यात पहिला आहे तो लोकल मॅक्झिमम. तर याच्यामध्ये काय आहे की अ लोकल मॅक्झिमम इज अ पॉईंट दॅट इज बेटर दॅन ऑल इट्स नियर बाय नेबर्स बट नॉट द बेस्ट पॉईंट इन द होल सर्च स्पेस. म्हणजेच काय की लोकल मॅक्झिमा हा सगळ्या नेबर्सपेक्षा सगळ्यात चांगला पॉईंट आहे, पण तुमचा जो पण बेस्ट पॉईंट असेल, सगळ्यात वरचा पॉईंट असेल त्यापर्यंत पोहोचू नाही शकत. म्हणून लोकल मॅक्झिमा हा एक प्रॉब्लेम येतो. द अल्गोरिदम थिंक्स दिस इज द हायेस्ट पॉईंट. तुमचा जो पण अल्गोरिदम असतो तो काय करतो, थिंक करून घेतो की हाच तुमचा लोकल मॅक्झिमाच तुमचा हायेस्ट पॉईंट आहे. बट ॲक्च्युअलमध्ये दुसरा जो पॉईंट आहे, हायर पीक जे असतं ते दुसरीकडेच असतं, ते त्याला दिसत पण नाही. म्हणून लोकल मॅक्झिमावरती तो स्टक करतो. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम येतो प्लॅट्यू. तर प्लॅट्यूमध्ये काय असतं की फ्लॅट एरिया येतो तुमचा, व्हेअर ऑल नेबरिंग स्टेट्स हॅव द सेम व्हॅल्यू. तर फ्लॅट जेव्हा पण येतो तुमच्याकडे तेव्हा त्याला सेम व्हॅल्यूज भेटतात सगळीकडे. म्हणून तो काय करतो, तिथे प्रॉब्लेम येतो त्याला. द अल्गोरिदम कॅन नॉट डिसाईड द व्हेअर टू मूव्ह. तुमचा अल्गोरिदम डिसाईड करायला हार्ड जातं की कोणता पॉईंट सगळ्यात जास्त वाला आहे. त्यानंतर तिसरा प्रॉब्लेम येतो रीचचा. तर याच्यामध्ये काय होतं की रीच इज अ नॅरो पाथ व्हेअर द बेस्ट डायरेक्शन इज डायगोनल. तर याच्यामध्ये बेस्ट डायरेक्शन कधी कधी डायगोनल येते. तर डायगोनल हा हँडल नाही करत तुमचा हिल क्लाइम्बिंग, बट अल्गोरिदम कॅन ओनली मूव्ह इन अ नॉर्मल डायरेक्शन. तुमचा जो अल्गोरिदम असतो तो काय करतो, फक्त नॉर्मल डायरेक्शनमध्ये मूव्ह करत असतो, जसं की अप डाऊन अँड राईट अँड लेफ्ट, डायगोनली नाही जात. म्हणून इथे तो प्रॉब्लेम येतो, स्ट्रगल करतो टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी. तर असे 3 मेन प्रॉब्लेम्स येतात जे तुम्हाला माहिती पाहिजेत हिल क्लाइम्बिंगमध्ये. त्यानंतर टाईप्स कोणकोणते आहेत तर हिल क्लाइम्बिंगचे 2 मेन कॉमन टाईप्स आहेत. याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो सिम्पल हिल क्लाइम्बिंग अल्गोरिदम किंवा सर्च. याची डेफिनेशन काय आहे तर चेक्स 1 नेबर ॲट अ टाईम. फक्त एक नेबर हा चेक करतो ॲट अ टाईम.
ॲज सून ॲज इट फाइंड्स अ बेटर नेबर. म्हणजेच काय की एक नेबर फक्त हा तिथे सर्च करत असतो किंवा चेक करत असतो. इट मूव्स देअर, इट डज नॉट चेक ऑल नेबर्स. हा सगळे नेबर्स चेक नाही करत. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर करंट स्टेट तुमची ए आहे आणि त्याचे नेबर्स आहेत बी, सी आणि डी. तर तो काय करेल, फक्त एकच नेबर चेक करेल बी. तर बी हा त्याच्यापेक्षा मोठा आहे का, तर जर तो त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू असेल त्याची, एपेक्षा जास्त जर व्हॅल्यू बीची असेल तर तो बी वरती जाणार, तिकडे मूव्ह करणार. सी आणि डीला तो चेक पण नाही करणार. अशा प्रकारे तो फक्त एका नेबरला चेक करून पुढे जाणार की ठरवणार की पुढे जायचं आहे की नाही. त्यानंतर दुसरा आहे तो स्टीपेस्ट ॲसेंट हिल क्लाइम्बिंग. तर याच्यात काय करतो तो, ऑल नेबर स्टेट ज्या असतील त्या सगळ्या चेक करतो आणि त्याच्यामधून जो बेस्ट असेल तिकडे तो मूव्ह करतो. जसं की इथे बघायचं झालं तर ए तुमची करंट स्टेट आहे, तर तो काय करणार, बाकीचे जे नेबर्स असतील ते सगळे चेक करेल एकाच वेळेस आणि त्याच्यामधून जो बेस्ट असेल तो तो सिलेक्ट करणार आणि तिकडे मूव्ह करणार. चेक्स एव्हरी नेबर चूजेस डी बिकॉज इज द बेस्ट. कारण याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे तर हा बेस्ट आहे म्हणून याला चूज करणार आणि इकडे तो मूव्ह करणार. तर अशा प्रकारे हे दोन टाईप त्याचे वर्क करतात. त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स इथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, ज्याचे विचारायचे खूप जास्त चान्सेस आहेत तुमच्या एक्झाममध्ये. तर हे तुम्ही सगळे प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर येतो टॉपिक नंबर 7, त्यालाच आपण सिम्युलेटेड ॲनलिंग असं बोलतो. तर याच्यामध्ये काय होतं की सिम्युलेटेड ॲनलिंग इज अ लोकल सर्च अल्गोरिदम दॅट ट्राईज टू फाइंड द बेस्ट सोल्युशन बाय समटाईम्स ॲक्सेप्टिंग अ वर्स्ट सोल्युशन. आता हिल क्लाइम्बिंगमध्ये काय करतो आपण, फक्त बेस्ट नेबर जे असतात ते आपण इथे फाइंड करत असतो, चूज करत असतो, सिलेक्ट करत असतो. पण सिम्युलेटेड ॲनलिंगमध्ये काय करतो आपण, काही वेळेस असे काही नेबर्स पण घेतो जे वर्स्ट केस सोल्युशन पण आपल्याला देऊ शकतात. कशासाठी, तर हे पण आपण पुढे बघूयात. अनलाईक हिल क्लाइम्बिंग विच ऑलवेज मूव्स टू बेटर स्टेट. हिल क्लाइम्बिंगमध्ये काय करतो आपण, बेटर स्टेटपर्यंत आपण मूव्ह करत असतो ऑलवेज. सिम्युलेटेडमध्ये काय करतो आपण, ऑकेजनली मूव्स टू द वर्स्ट स्टेट. कधी कधी आपण वर्स्ट केसमध्ये पण जाऊन तिथे मूव्ह करत असतो, इस्पेशली ॲट द बिगिनिंग. तर बिगिनिंगमध्ये खूप साऱ्या व्हॅल्यूज असतात तर त्याच्यामध्ये आपण वर्स्ट केसच्या व्हॅल्यूज पण तिथे घेत असतो, तिकडे पण आपण मूव्ह करत असतो. दिस हेल्प्स इट इस्केप्स लोकल मॅक्झिमास. तर तुमचे जे पण लोकल मॅक्झिमास असतात ते इस्केप करण्यासाठी हे काय करतं, हेल्प करतं. अँड इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ फाइंडिंग द ग्लोबल मॅक्झिमा. आणि ग्लोबल मॅक्झिमा फाइंड करण्यासाठी काय करतं, चान्सेस हे इन्क्रीज करतं तुमचे. म्हणजेच काय की हिल क्लाइम्बिंगचा जो पण कन्सेप्ट असेल तो हा यूज करतोच, पण कधी कधी तुमचे जे बॅड मूव्ज असतात त्याला पण ॲक्सेप्ट करून घेतो, कारण त्याच्यामध्ये लोकल मॅक्झिमा काय करेल, इस्केप करेल. लोकल मॅक्झिमा फाइंड नाही होणार आणि ग्लोबल मॅक्झिमा फाइंड करण्याचे चान्सेस इन्क्रीज होईल. तर अशा प्रकारे हा वर्क करतो. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता की फाइंड द हायेस्ट पीक किंवा गोल इन अ लँडस्केप. तर तुम्हाला हायेस्ट पॉईंट हा फाइंड करायचा असतो. तर तुम्ही इथे स्टेप बघू शकता, 1 पासून तर 7 पर्यंत इथे स्टेप आहे. इथे करंट पोझिशन आणि हायेस्ट व्हॅल्यू तुम्ही बघू शकता त्या पोझिशनची. त्यानंतर नेक्स्ट पोझिशन आणि त्याची हायेस्ट व्हॅल्यू इथे दिलेली आहे. तर ए बी, तर इथे तुम्ही बघू शकता ए त्याची व्हॅल्यू 10 आणि बी त्याची व्हॅल्यू 14. तर तुम्ही याच्यामध्ये एक फॉर्म्युला यूज करता की पॉईंट्समध्ये. तो फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ॲक्सेप्टिंग अ वर्स्ट मूव्ह. तर वर्स्ट मूव्ह तिथे ॲक्सेप्ट करायचा एक फॉर्म्युला आहे, पी इज इक्वल्स टू ई रेस टू मायनस डेल्टा ई डिवायडेड बाय टी. तर टी आहे तुमचा टेम्परेचर. हाय टेम्परेचर असेल तर तिथे तुम्ही ॲक्सेप्ट करणार तुमच्या बॅड मूव्जला. लो टेम्परेचर असेल तर तिथे तुम्ही त्याला ॲक्सेप्ट नाही करणार. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. तर तुम्ही काय करणार, डेल्टा ई जो असेल याला फाइंड करून तुम्ही इथे अशा मूव्ज घेत असता. तर याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुमची करंट पोझिशन आणि नेक्स्ट पोझिशन म्हणजेच तुमचा नेबर असेल, तर तुम्ही त्यांना काय करणार, त्याच्यामधून तुमचा जो नेक्स्ट असेल त्याच्यामधून तुम्ही करंट मायनस करणार. म्हणजेच काय की 14मधून 10 हा मायनस करणार आणि जे पण असेल तुमचा ते असेल तुमचा डेल्टा ई. डेल्टा ई म्हणजेच काय, या फॉर्म्युल्यामध्ये डेल्टा ई म्हणजेच काय की नेक्स्ट मायनस करंट. नेक्स्टमधून तुम्ही काय करणार, करंट मायनस करणार आणि त्याच्यानंतर इकडे टेम्परेचर दिलेलं असेल तुम्हाला. तर टेम्परेचर हा नेहमी हायपासून तर लोपर्यंत जात असतो, हायपासून तर लोपर्यंत जात असतो.
तर जेव्हा पण हाय असेल टेम्परेचर तिथे काय होणार, बेटर मूव्ह असेल तुमची, त्याच्यामध्ये प्लसमध्ये जेव्हा व्हॅल्यू येणार तुमच्याकडे ती असेल तुमची बेटर मूव्ह. सो वी मूव्ह टू बी. तर तुम्ही काय करणार, बीला मूव्ह करणार. आता बीपर्यंत आले त्यानंतर तुम्ही बघणार की सीची व्हॅल्यू काय आहे. तर बीची 14 आहे आणि सीची आहे दिलेली आहे 12. तर 12मधून 14 मायनस करणार तर तुम्हाला व्हॅल्यू येईल इकडे डेल्टा ई येईल -2. -2 ही वर्स्ट केस आहे कारण मायनसमध्ये गेलेली आहे. पण तुमचं जे टेम्परेचर आहे ते हाय आहे. तर टेम्परेचर हाय आहे म्हणून तुम्ही हे ॲक्सेप्ट करणार. जेव्हा पण तुमचं टेम्परेचर हाय असतं तेव्हा तुम्ही काही मूव्ज ज्या असतात तुमच्या त्या वर्स्ट केसमध्ये पण तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. तर तो काय करणार तिथे ॲक्सेप्ट करणार. त्यानंतर सीवरती आले तुम्ही. आता सीवरती काय करणार, सीचा नेबर कोण आहे, डी. तर या दोघांना चेक करून 16मधून तुम्ही मायनस करणार 12ला. तर तिथे येणार +4. तर ही झाली बेटर. बेटरपासून तर तुम्ही काय करणार, मूव्ह करणार डीला. तर डी आणि परत नेबरिंग त्याचा ई येईल. मग याच्यामधून परत मायनस करणार, असं -1 येणार. वर्स्ट केस होईल ती. त्याच्यामध्ये वर्स्ट केसमध्ये बट टी इज अ मीडियम सो समटाईम्स ॲक्सेप्ट करणार तुम्ही, कारण तुमचं जे टेम्परेचर आहे ते जास्त आहे इथे. तर अशा प्रकारे तुम्ही नेक्स्ट करत जाणार. तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स काढत जाणार आणि इथे डेल्टा ई फाइंड करून तुम्ही काय करणार, त्याचा डिफरन्स काढून जाणार. आणि टेम्परेचर इकडं असेल तर तुम्ही लास्टला बघू शकता इथे जेव्हा एफ आणि जीचं येणार तेव्हा तुम्ही 18मधून मायनस करणार 19ला, तेव्हा तुम्हाला -1 भेटेल वर्स्ट केसमध्ये. आणि तुमचं टेम्परेचर पण लो आहे, 5 आहे. तर या केसमध्ये तुम्ही काय करणार, मूव्ह नाही करणार. नेक्स्ट याला रिजेक्ट करून देणार त्या नोडला. तुमची जी पण नेक्स्ट नेबरिंग नोड असेल जी, त्याला तुम्ही रिजेक्ट करणार. असं करत करत तुम्ही तुमच्या पीक पॉईंटपर्यंत जाऊ शकता. तुम्हाला ग्लोबल मॅक्झिमा तिथे भेटू शकतो. तर अशा प्रकारे हे जे सिम्युलेटेड एनलिंग आहे हे वर्क करतं. जसं जसं टेम्परेचर तुम्ही इथे बघू शकता की टेम्परेचरचा शेड्यूल काय असतो, 100पासून तर 0पर्यंत जात असतो. तर जितके जास्त असेल टेम्परेचर त्याच्यामध्ये चान्सेस असतात जास्त की तिथे तो ॲक्सेप्ट करेल तुमच्या ज्या पण नोड असेल त्यांना. तर टेम्परेचरवरती आणि तुमचे जे पण डेल्टा ई असेल त्याच्या बेसिसवरती हा कम्पेअर करून त्यांना सांगतो की तुमची जी पण नेबरिंग स्टेट असेल तिकडे मूव्ह करायचं आहे की नाही. जर टेम्परेचर जास्त असेल तर तो मूव्ह करणार, जर कमी असेल तर तो रिजेक्ट करणार. जर तुमचं जे डेल्टा ई आहे नेक्स्ट मायनस करंट नोडचं जे कॅल्क्युलेशन येणार डेल्टा ई, ते जर जास्त असेल तर ते काय करणार, ॲक्सेप्ट करणार आणि कमी असेल तर तो रिजेक्ट करणार. तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा यूज करून तो काय करणार, तुमचे जे पण नेक्स्ट नोड असेल तिकडे जायचं आहे की नाही याला फाइंड करणार. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघायचे झाले तर इस्केप्स लोकल मॅक्झिमा. तर लोकल मॅक्झिमाला तो कधी कधी इग्नोर करतो किंवा त्याला भेटत नाही. त्यानंतर बेटर चान्सेस ऑफ फाइंडिंग द ग्लोबल मॅक्झिमा. तर ग्लोबल मॅक्झिमापर्यंत जाण्यासाठी हा बेटर चान्स फाइंड करतो. युजेस लेस मेमरी. याच्यामध्ये लेस मेमरी यूज केली जाते. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहे, स्लोअर आहे हा. त्यानंतर चूजिंग टेम्परेचर इज डिफिकल्ट. टेम्परेचर चूज करणं हे त्याच्यामध्ये डिफिकल्ट जातं. नो गॅरंटी ऑफ बेस्ट सोल्युशन. बेस्ट सोल्युशन काढण्याची याच्यामध्ये गॅरंटी नसते. डिफरन्स बिटवीन हिल क्लाइम्बिंग आणि सिम्युलेटेड. तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, हिल क्लाइम्बिंगमध्ये ऑलवेज चूज अ बेटर स्टेट. याच्यामध्ये वर्स्ट केस कधी कधी स्टेट तो ॲक्सेप्ट करून घेतो. त्यानंतर हिल क्लाइम्बिंगमध्ये गेट स्टक ॲट अ लोकल मॅक्झिमा. लोकल मॅक्झिमामध्ये स्टक होऊ शकतो आणि सिम्युलेटरमध्ये तो इस्केप करू शकतो. त्यानंतर हिल क्लाइम्बिंगमध्ये टेम्परेचर मॅटर नाही करत, पण सिम्युलेटरमध्ये टेम्परेचर यूज करतो आपण. हिल क्लाइम्बिंग हा फास्टर आहे, सिम्युलेटेड हा स्लोअर आहे. हिल क्लाइम्बिंगमध्ये लेस चान्सेस असतात तुमच्या ग्लोबल मॅक्झिमाचे, पण सिम्युलेटेडमध्ये तुम्हाला चान्सेस वाढतात ग्लोबल मॅक्झिमा भेटायचे. तर अशा प्रकारे याचं डिफरन्स येतं. त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर हे क्वेश्चन्स तुम्हाला करून घ्यायचे आहेत तुमच्या एक्झामसाठी. त्यानंतरचा टॉपिक येतो टॉपिक नंबर 8, लोकल बीम सर्च. तो लोकल बीम सर्च काय आहे हे पण एकदा बघून घेऊयात आपण. लोकल बीम सर्च इज अ लोकल सर्च अल्गोरिदम दॅट सर्चेस युजिंग मल्टिपल स्टेट्स ॲट द सेम टाईम इन्स्टेड ऑफ ओनली वन स्टेट लाईक अ हिल क्लाइम्बिंग. आता हिल क्लाइम्बिंगमध्ये आपण काय करत होतो की स्टार्टिंगला जो पण तुमचा नोड असेल तो काय करेल, नेबरला चेक करेल आणि तिकडे जो पण बेस्ट असेल तिकडे तो जाणार. पण हे लोकल बीममध्ये काय होईल की लोकल बीममध्ये मल्टिपल स्टेट असतील आणि त्याच्यावरती तो काम करेल. म्हणजेच काय की इथे इट स्टार्ट्स विथ के रँडम स्टेट. याच्यामध्ये के नंबरच्या रँडम स्टेट्स सिलेक्ट केल्या जातील
आणि त्याच्यामध्ये इन एव्हरी इटरेशन जनरेट्स ऑल देअर नेबरिंग स्टेट. त्याच्यामध्ये त्याच्या नेबरिंग स्टेट्स या जनरेट केल्या जातील आणि त्याच्यामधून पण सिलेक्ट केल्या जातील बेस्ट केस स्टेट्स. त्याच्यामधून पण ज्या बेस्ट असेल त्या सिलेक्ट केल्या जातील आणि अशी जी तुमची सायकल आहे, प्रोसेस आहे, ती नेबरची सिलेक्ट करण्याची प्रोसेस ती कंटिन्यू केली जाईल जोपर्यंत तुम्ही गोलपर्यंत नाही पोहोचत तोपर्यंत. लोकल बीम सर्च असाच आहे की सर्चिंग फ्रॉम मल्टिपल स्टार्टिंग पॉईंट्स ॲट द सेम टाईम अँड ऑलवेज कीपिंग द बेस्ट के स्टेट्स. म्हणजे नंबर ऑफ केच्या हिशोबाने याच्यामध्ये स्टेट तुमच्या चूज केल्या जातील आणि त्याच्यावरती हा अल्गोरिदम रन करेल. व्हॉट इज अ के? तर याच्यामध्ये के काय आहे? के इज अ फिक्स नंबर डिसाइडेड बिफोर द सर्च स्टार्ट्स. तुमचा जेव्हा आपण सर्च स्टार्ट केला जाईल त्याच्या आधी केची व्हॅल्यू ही फिक्स केली जाईल. इट टेल्स हाऊ मेनी स्टेट्स ऑर पाथ्स द अल्गोरिदम विल कीप ॲट एव्हरी स्टेप. प्रत्येक स्टेपला अल्गोरिदमला किती स्टेप्स किंवा किती स्टेट या फाइंड करायच्या आहेत त्याच्याबद्दल के हा सांगेल. एक्झाम्पलमध्ये बघू शकता की इफ केची व्हॅल्यू जर 3 असेल तर तो काय करेल, फक्त 3 बेस्ट स्टेट तिथे चूज करेल. त्याच्यानंतर केची व्हॅल्यू जर 5 असेल तर तो काय करणार, तुमच्या ज्या पण बेस्ट 5 स्टेट असेल त्या तो चूज करणार. तर अशा प्रकारे लोकल बीम सर्च हा वर्क करतो केच्या सपोर्टने. तर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की सपोज के इज टू 3 आहे तुमच्याकडे आणि इनिशियल स्टेट काय आहेत, या 3 कोणकोणत्या आहेत, तर ए, बी आणि सी या करंट स्टेट आहेत तुमच्याकडे. स्टेप नंबर 1मध्ये काय करणार, जनरेट नेबर्स. तुम्ही जनरेट करणार याचे नेबर्स, जसं की एचे केले डी आणि ई, बीचे केले एफ आणि जी, सीचे केले एच आणि आय. तर असे नेबरिंग स्टेट्स जे असतात ते तुम्ही जनरेट केले ए, बी, सीचे. नाऊ वी हॅव हे सगळे तुमच्याकडे नेबर्स आहेत आता डी, ई, एफ, जी, एच, आय. आणि याला तुम्ही सपोज व्हॅल्यूज दिल्या इथे 15, 25, 18, 30, 22, 17 अशा व्हॅल्यूज दिल्या तुम्ही प्रत्येक नोडला किंवा स्टेटला. त्यानंतर तुम्ही काय करणार, त्याच्यामधून सिलेक्ट करणार बेस्ट 3, कारण तुम्ही केची व्हॅल्यू 3 दिली होती. तर याच्यामधून पण तुम्ही 3 बेस्ट सिलेक्ट करणार. मग याच्यामधून कोणकोणत्या येतात जास्त व्हॅल्यूजवाल्या, तर सगळ्यात पहिले जी येते 30, त्यानंतर ई येतं 25 आणि त्यानंतर 22वाला येतं एच. तर या 3 तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर तुम्ही काय करणार, या 3 ज्या आल्या या 3साठी तुम्ही परत तुमचे नवे जे नेबर्स असतील ते तुम्ही जनरेट करणार आणि परत त्याच्यामध्ये पण तुम्ही फाइंड करणार की त्याच्यामध्ये पण 3 कोणकोणते बेस्ट आहेत ते सिलेक्ट करणार. तर अशा प्रकारे तुमचे जे केचे बेस्ट व्हॅल्यूज असतील त्याच्यावरती तुम्ही या अल्गोरिदमला पुढे नेणार, सर्च करणार. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत याचे. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये एक्सप्लोर्स मल्टिपल पाथ्स तो एक्सप्लोर करत असतो. बेटर चान्सेस ऑफ फाइंडिंग गुड सोल्युशन फाइंड करण्यासाठी याच्यामध्ये चान्सेस जास्त येतात. शेअर्स इन्फॉर्मेशन याच्यामध्ये शेअर केली जाते. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहे, तर नॉट कम्प्लीट आहे. इट मे फेल टू फाइंड अ सोल्युशन फाइंड करण्यासाठी हा कधी फेल होऊ शकतो, म्हणून कम्प्लीट सोल्युशन याच्यामध्ये नाही भेटत. त्यानंतर नॉट ऑप्टिमल पण नाही आहे. तर इट मे बी डिस्कार्ड अ स्टेट दॅट कुड लेटर लीड टू द बेस्ट सोल्युशन. जेव्हा बेस्ट सोल्युशन याला फाइंड होऊ शकते तेव्हा हा काय करेल, कधी स्टक होईल किंवा डिस्कार्ड करेल स्टेटला. तर याच्यामध्ये ऑप्टिमल सोल्युशन पण तुम्हाला नाही भेटत. त्यानंतर याचा एक टाईप आहे तो पण बघून घेऊयात. तर याच्या टाईप जो आहे त्याच्यामध्ये स्कोचॅस्टिक बीम सर्च असा याचा एक व्हेरिएशन आहे लोकल बीम सर्चचं. इन्स्टेड ऑफ ऑलवेज सिलेक्टिंग द बेस्ट केस स्टेट, इट सिलेक्ट स्टेट्स पार्टली रँडमली. तर याच्यामध्ये तुम्ही के हे बेस्ट सिलेक्ट नाही करत, तर याच्यामध्ये रँडमली सिलेक्ट करता तुम्ही केच्या व्हॅल्यूज. दिस कीप्स डायव्हर्सिटी इन द सर्च. तर हा काय करतो, एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर सपोज बेस्ट स्टेट ज्या असतील तुमच्या ए, बी, सी, डी, ई या तुमच्या बेस्ट स्टेट आहेत समजा. तर नॉर्मल बीममध्ये तुम्ही काय करणार, ज्या जास्त व्हॅल्यूजवाल्या असतील त्याच तुम्ही सिलेक्ट करणार. ए, बी, सी याच्या व्हॅल्यूज सगळ्यात जास्त आहे तर तुम्ही ए, बी, सी या चूज करणार. पण या कोचॅस्टिक बीम सर्चमध्ये तुम्ही काय करणार की इथे तुम्ही रँडमली घेणार कोणत्या पण. तर हा कधी ए, सी, डी पण घेऊ शकतो. तर रँडमली का घेतो असतो की तो काय करणार की दिस रँडमनेस हेल्प्स एक्सप्लोर डिफरंट रिजन्स. तर हा काय करतो, हेल्प करतो की डिफरंट रिजन्स जे असतात ते एक्सप्लोर करण्यासाठी.
आणि रिड्यूस द चान्सेस ऑफ स्टेट्स बिकमिंग टू सिमिलर. तर तुम्ही इथे बघू शकता की 95, 94, 93 हे 3 जर त्याने जर सिलेक्ट केले तर याच्यामध्ये सिमिलॅरिटी जास्त आहे, म्हणून तो रँडम जर सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी कमी असणार, म्हणून याचा यूज पण केला जातो. त्यानंतर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी, तर हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर 9वा पॉईंट येतो या युनिटचा, ऑनलाईन सर्च एजंट्स अँड अननोन एन्व्हायरमेंट्स. तर आता हे काय आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, याच्यावरती पण क्वेश्चन विचारू शकतात. An online search agent is an agent that does not know the complete environment before starting. जेव्हा पण तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी स्टार्ट करता तेव्हा तुमचा जो एजंट असेल त्याला तुमच्या एन्व्हायरमेंटबद्दल कंप्लीट नॉलेज नसेल, त्यालाच आपण ऑनलाईन सर्च एजंट असं बोलतो. इन्स्टेड ऑफ प्लॅनिंग द होल पाथ फर्स्ट, तुम्ही काय करता, पूर्ण पाथचं जे ॲनालिसिस किंवा प्लॅनिंग असतं ते तुम्ही करत असता. त्याच्या जागेत इथे काय करत असतो, हा टेक्स वन ॲक्शन, फक्त एक ॲक्शन घेत असतो. तिथे काय झालं त्याच्याबद्दल ऑब्झर्व करत असतो, त्याच्यापासून लर्न करतो, मग डिसाईड करतो नेक्स्ट ॲक्शन काय घ्यायची. त्याच्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही रिपीट करत राहतो जोपर्यंत तुम्ही गोलपर्यंत जात नाही. मग सगळ्यात पहिले ॲक्शन घेतो, ऑब्झर्व करतो एन्व्हायरमेंटला, त्यानंतर लर्न करतो, डिसाईड करतो नेक्स्ट ॲक्शन काय घ्यायची, आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस करतो. ऑनलाईन सर्च म्हणजेच काय की लर्न व्हाईल मूव्हिंग, जेव्हा आपण तो मूव्ह करत असतो तेव्हा तो लर्न करेल. द एजंट ॲक्ट्स फर्स्ट, पहिले तो ॲक्शन घेईल त्यानंतर लर्न करतो. तर अशा प्रकारे ऑनलाईन सर्च एजंट जे असतात ते वर्क करतात. त्यानंतर अननोन एन्व्हायरमेंट म्हणजेच काय की इज द प्लेस वेअर द एजंट डज नॉट नो द मॅप ऑर पाथ इन ॲडव्हान्स. म्हणजेच काय की एजंटला तुमचा मॅप किंवा पाथ जो असेल तो माहिती नसतो, त्यालाच आपण अननोन एन्व्हायरमेंट असं बोलतो. द एजंट डिस्कवर्स द एन्व्हायरमेंट ओनली आफ्टर मुव्हिंग, जेव्हा पण तो एक ॲक्शन घेतो त्याच्यानंतर त्याला एन्व्हायरमेंट नंतर माहिती होतं, त्याच्यानंतर तो तिथे लर्न करत असतो त्या एन्व्हायरमेंटबद्दल. याचंच एक्झाम्पल बघायचे झाले तर न्यू सिटी विदाऊट गुगल मॅप, जेव्हा पण तुम्ही न्यू सिटी एखादी जर क्रिएट केली तर तिथे गुगल मॅप नसतं, तर ते झालं तुमचं ऑनलाईन एजंट. त्यानंतर रोबोट एक्सप्लोरिंग अ न्यू बिल्डिंग, तर रोबोट तुमचा एक्सप्लोर करत असतो न्यू बिल्डिंग, हे पण त्याचं एक्झाम्पल आहे. किंवा अनफॅमिलियर रोडवरती तुम्ही सेल्फ ड्रायव्हिंग कारला जर नेलं तर तिथे त्याला काही एन्व्हायरमेंटबद्दल माहिती नसतं, तर हे पण त्याचं एक एक्झाम्पल आहे रिअल वर्ल्डचं. त्यानंतर कंप्लीट एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे मेज एक प्रॉब्लेम आहे, त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की स्टार्ट पोझिशन यस आहे त्याची आणि अननोन आहे पूर्ण त्याला एन्व्हायरमेंट, म्हणजेच एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे त्याला काहीच माहिती नाही आणि त्याला गोलपर्यंत जायचं आहे. इट हॅज नो मॅप, इट कॅन मूव्ह वन स्टेप ॲट अ टाईम, फक्त एका टायमाला फक्त एकच स्टेप तो मूव्ह करू शकतो. ऑब्झर्व व्हॉट इज देअर, काय आहे तिकडे तो एकाच टायमाला बघेल फक्त. देन डिसाईड द नेक्स्ट मूव्ह, त्याच्यानंतर तो डिसाईड करेल की नेक्स्ट मूव्ह काय राहील. तर स्टार्टिंग यसपासून होईल, स्टार्टची जी नोड असेल ती स्टेप नंबर 1, तो काय करेल, रोबोट स्टार्ट ॲट यस, एव्हरीथिंग अराउंड इज अननोन, त्याला सगळीकडे काय आहे माहिती नाही नसणार आहे. मग तो काय करणार, मूव्ह राईट, मग राईटमध्ये मूव्ह केलं तर इथे त्याला तिसऱ्या बॉक्समध्ये काय भेटेल, एक वाल भेटेल, तर तो तिथे बघेल. मूव्ह केल्यानंतर त्याला माहिती होईल की तो लर्न करेल की तिथे एक वाल आहे, म्हणून तो तिथे जाणार नाही. मग काय करेल, मूव्ह अपवर्ड, अपवर्ड मूव्ह करेल. मग अपवर्ड मूव्ह केल्यानंतर त्याला रोबोट मूव्स अप अँड फाइंड्स अँड ओपन पाथ, तर त्याला ओपन पाथ भेटेल तिकडे. परत तो मूव्ह करेल, अगेन मूव्स अपवर्ड, तर रोबोट मूव्स अप अगेन अँड रिचेस द डेड एंड, तर तिकडे त्याला डेड एंड भेटेल, इकडे वाल भेटेल, तर तो तिकडे मूव्ह नाही करणार. परत बॅक ट्रॅक करेल, बॅक ट्रॅकमध्ये तो परत इकडे रिटर्न येईल यसपर्यंत परत रिटर्न आल्यानंतर 6व्या स्टेपमध्ये राईट मूव्ह करेल, राईट मूव्ह केल्यानंतर त्याला इकडे सोल्युशन भेटेल. त्यानंतर तो इकडे असा तुमचे जे पण पाथ असेल तो फाइंड करत करत तो गोलपर्यंत पोहोचेल, जीपर्यंत पोहोचेल. तर अशा ज्या स्टेप्स असतील त्या स्टेप्स तो घेत असतो. तर यालाच आपण ऑनलाईन सर्च एजंट इन अननोन मेज असा प्रॉब्लेम, एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. त्याला एन्व्हायरमेंटमध्ये काहीही माहीत नसतं, पण तो सर्च करत करत लर्न करत करत तुमच्या गोलपर्यंत पोहोचतो. तर अशा प्रकारे हे वर्क करतं. त्यानंतर ऑफलाईन सर्च काय आहे आणि ऑनलाईन सर्च काय आहे हे दोन तुम्हाला माहिती पाहिजे. की ऑफलाईन सर्च म्हणजेच द एजंट ऑलरेडी नोज एव्हरीथिंग, एजंटला एन्व्हायरमेंटबद्दल सगळं माहिती असेल तर त्यालाच आपण ऑफलाईन सर्च असं बोलतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघायचे झाले तर गुगल मॅप्स,
यू एंटायर डेस्टिनेशन. गुगल मॅप्समध्ये तुम्ही काय करता, डेस्टिनेशन तुमचं जिथं पण तुम्हाला जायचं असेल ते एंटर करता आणि मग गुगलला ऑलरेडी माहीत असतं की रोड्स कोणकोणते आहे, डिस्टन्स काय आहे आणि ट्रॅफिक कुठे आहे. तर याच्या बेसिसवरती तो तुम्हाला कॅल्क्युलेट करून बेस्ट रूट तुम्हाला फाइंड करून देत असतो. त्यानंतर ऑनलाईन सर्च जे आहे त्याच्यामध्ये एजंटला काहीही माहीत नसतं तुमच्या एन्व्हायरमेंटबद्दल. तो फक्त एक स्टेप घेतो, त्यानंतर तिथे ऑब्झर्व करतो, लर्न करतो त्या स्टेपबद्दल, त्याच्यानंतर परत दुसरी स्टेप घेतो, त्यानंतर त्याच्याबद्दल ऑब्झर्व करतो, त्याच्यानंतर हे रिपीट करत जातं जोपर्यंत तुम्ही गोलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. त्यानंतर LRTA काय आहे तर लर्निंग रिअल टाईम A* अल्गोरिदम. तर या ऑनलाईन सर्च अल्गोरिदममध्ये हा एक अल्गोरिदम येतो ज्याच्यामध्ये तो काय करतो की एक्सपिरियन्सपासून लर्न करत असतो. व्हेनेवर इट विजिट्स अ प्लेस, तो काय करतो त्या प्लेसबद्दल माहिती करून घेतो की चांगला पाथ काय आहे, बॅड पाथ काय आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं रिमेंबर करतो तो, कारण नेक्स्ट टाईमला जेव्हा पण येईल तेव्हा त्याला बेटर डिसिजन घेण्यासाठी तो तिथे बघत असतो. एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर तुम्ही जेव्हा पण फर्स्ट डे तुमचा कॉलेजचा असेल तेव्हा तुम्ही काय करता, रोड नंबर एने जाता, तिथे तुम्हाला ट्रॅफिक जर लागली तर तुम्ही त्याला रिमेंबर करता नेक्स्ट डेला आणि रोड नंबर एवरून न जाता तुम्ही रोड नंबर बीला जाता आणि मग रोड नंबर बी हा फास्टर असेल तर तुम्ही त्याला रिमेंबर करून नेक्स्ट टाईम तुम्ही रोड नंबर बीनेच तिथे जात असता. तर यालाच आपण LRTA असं बोलतो. तर याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारू शकता की LRTA काय आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. वेअर इज ऑनलाईन सर्च यूज. तर ऑनलाईन सर्च हा कुठे यूज केला जातो तर रोबोट, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, स्पेस एक्सप्लोरेशन, व्हिडिओ गेम, AI आणि ड्रोन नेव्हिगेशन याच्यामध्ये याला यूज केलं जातं. ॲडव्हान्टेजेस काय काय आहे तर वर्क्स इन अननोन एन्व्हायरमेंट्समध्ये हा वर्क करतो. लर्न्स फ्रॉम एक्सपिरियन्सपासून लर्न करतो. जेव्हा आपण ॲक्शन घेतो त्याच्यानंतर लर्न केलं जातं. युजफुल इन रिअल वर्ल्डमध्ये युजफुल आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, स्लोअर आहे, मे व्हिजिट रॉंग पाथवरती जाऊ शकतो, मोर ट्रायल याला लागतात आणि एरर्स पण येऊ शकतात. याच्यावरती विचारले जाणारे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर हे सगळे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर अशा प्रकारे हे जे पूर्ण युनिट आहे, युनिट नंबर 2 हे आपण कवर केलेलं आहे एकाच व्हिडिओमध्ये. तर तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओच नक्कीच शेअर करा जे थर्ड इयरला आहेत SPPUमध्ये 2024 पॅटर्नला. तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा होता. त्यानंतर पुढचे व्हिडिओज कोणते पाहिजेत तुम्हाला ते पण सांगा. तर अशा प्रकारे आपण हे सगळे जे AIचे युनिट्स आहे हे सगळे कवर करणार आहेत. बाकीचे तुमचे सब्जेक्ट असेल त्याच्याबद्दल पण मी बघतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुप दिलेला असेल तो जॉईन करून घ्या किंवा व्हॉट्सअप असेल ते जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला अपडेट्स वगैरे मिळत राहील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.